असावे। मन त्यांना अर्पण केलं म्हणजे जे जे काय मनात संकल्प होईल तो कोणाच्या विषयीचा, श्री गुरु सेवेविषयीचा, आणि हे जर मन अर्पण केलं तरच गुरूंची सेवा घडू शकते। आपले ताते आहेत त्यांना ते एका खोलीत आणि स्वामी एका खोलीत असले, ते आपल्याबरोबर गप्पा मारत असले तरी ते लगेच पटकन उठायचे, नाही स्वामी एखाद्या वेळेस लघवीला आता त्यांची वेळ झाली म्हणे, तर ते लगेच उठून जायचे, तिकडून स्वामींची हाक यायची, तात्या भांडा आणा, म्हणजे याचा अर्थ काय, त्यांचं मन एक झालं होतं म्हणून त्यांना त्याचं फल एवढं मिळालं। आपण पाहिलं गेल्या वर्षी की त्यांना निर्विकल्प समाधी लागला याच्यामध्ये, तर मन सुद्धा त्यांनाच अर्पण केलेलं। पुन्हा वाणीमध्ये बोलायचं काय, बोलण्याची नाही आता देवाविनं काही, आपलं बोलणं म्हणजे श्रीगुरु सेवेबद्दलच, काही असलं तरी संकल्प त्याचेच। फार तर काय सांगावे, स्वतःचे शरीरही गुरुस अर्पण करावे, आणि शेवटी ज्या शरीराला आपण तादात्म्य केलेले किंवा जे शरीर माझं म्हणतो ते शरीरसुद्धा गुरूंना अर्पण करायचं। म्हणजे शरीराचा जी काही कोणती सेवा घडेल, मनाची वाणीची, ही सर्वच्या आपला असणारं ऐश्वर्य हे सर्वच्या सर्व श्रीगुरूंना समर्पण करावं। शंका, अहो जवळ असलेले सर्व ऐश्वर्य कदाचित गुरु देता येईल, कारण ती देता येण्यासारखी वस्तू तरी आहे, पण तनु मन वाणी हे गुरुस अर्पण करायचे म्हणजे काय करायचे हे समजत नाही। आपल्याला शिष्याला सहज शंका येते की ऐश्वर्य ठीक आहे, आपलं घरदार सोनं नाणं जी काही आपली असणारी, त्याला कोणती संपत्ती म्हणतात की स्थावर किंवा जंगम, ही सर्वच्या सर्व आपल्याला श्रीगुरूंना समर्पण करता येईल, पण तन शरीर किंवा मन किंवा वाणी त्याला अर्पण करायचे म्हणजे नेमकं काय करायचे अशी शंका येईल, तर त्याचं उत्तर सांगतात। समाधान, आता क्रमाने उत्तर सांगतो। तनु अर्पणाचा प्रकार, श्रीगुरूंच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करता त्यांच्या घरचे सर्व काम निरभिमान होऊन करावे। आता तनु अर्पण करायचं म्हणजे काय, ह्या शरीराने त्यांच्या घरचं सर्व प्रकारचं काम करायचं, आणि ते करायचं म्हणजे त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन न करता, म्हणजे त्यांनी जी आज्ञा केली तर असं आहे, ते आपण कीर्तनात ऐकतोच नेहमी किंवा माहीतच आहे की जर खाण्याचं असलं तर मग तुमची आज्ञा मोडायची नाही, आणि जर दुसरं काय असेल ताक वगैरे असलं तर नको आहे, आणि काय तुमची आज्ञा कशी मोडू आणि तुमचे चरण कसे सोडू, जर पंक्तीला जायचं असेल तर मग काय तुमची आज्ञा कशी मोडू, आणि सेवा आली तर बाहेर जायला सांगितलं तर तुमचे चरण कसे सोडू, असं नाही। तर कोणती आज्ञा असेल तर तिचं काही भूत भविष्य काही त्याचे परिणाम याचा काही विचार न करता त्याप्रमाणे करणं, त्याला तनु अर्पण म्हणतात। म्हणजे श्रीगुरूंच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करता त्यांच्या घरचे सर्व काम निरभिमान होऊन करावे। त्यांना जरूर वाटत असला, हे एक महत्त्वाचं आहे, ज्या माणसाला ईश्वर सेवेपेक्षा गुरु सेवा घडते त्याचा अभिमान होण्याची फार शक्यता असते, म्हणून गुरूंच्या कोणतंही काम करताना निरभिमान, उलट बा आपल्याला हे एक सेवेचं त्यांनी माध्यम केलं किंवा संधी दिली, आपलं भाग्य उदयाला आलं असं वाटलं पाहिजे त्याच्यामध्ये, किंवा दुसरे कोणी आपल्याबरोबर असणारे गुरुबंधू त्यांच्याशी स्पर्धा किंवा कलह किंवा सगळं आपल्याकडचं यावं किंवा गुरुच्या ठिकाणी आपल्याविषयीचं जास्त प्रेम निर्माण व्हावं असे केलेले प्रयत्न हे सगळे कापट्याचे प्रयत्न आहे। गुरुबंधू म्हणायचं म्हणजे प्रेमाने बांधलेला आहे तो गुरु, आपले गुरूंची आपणही प्रेमाने बांधलेले, म्हणजे सर्व काय आहे एकरूप आहेत असं पाहिजे, त्याच्यात कोणत्याही प्रकारचं कापट्य नाही, निष्कपट आर्जवपणा सरळ भावनेने ती सेवा केली तरच आपल्याला अभिमान होत नाही। त्यांना जरूर वाटत असल्यास त्यांचे हातपाय चेपावे। गुरु संन्यासी असल्यास त्यांचा मठ झाडणे, सारवणे, छाट्या धुणे, पाणी आणणे, भांडी घासणे असे ज्यावेळी जे काम पडेल ते करावे। गुरूंचं कोणती हलकी सालकी कामं करायला त्याच्यामध्ये लज्जा वाटू नये। गुरु गृहस्थ असल्यास, असं काही नाही का गुरु संन्यासीचा असतो किंवा ब्रह्मचारीचा असतो, गृहस्थ पण गुरु असू शकतो, तर गुरु गृहस्थ असल्यास त्यांच्या इच्छेनुरूप घरची कामे करण्यात शरीराचा उपयोग करावा। बरेचसे लोक असतात काशीला वगैरे ब्रह्मचारी, आणि ते शिकायला जातात, ते गृहस्थी असतात त्यांना शिकायला, ते म्हणतात आम्ही ब्रह्मचारी, किंवा काही काही संन्यासी महात्म्या असतात, संन्यासी महात्म्याकडून ते पंडित लोक सेवा घेत नाही पण ब्रह्मचार्याकडून सेवा घेतात, तर ते म्हणतात आम्ही काही ब्रह्मचारी कशासाठी राहिलो, हे गृहस्थाची सेवा करायची का, ज्ञान बरं त्यांच्याकडे घ्यायला जातात, ज्ञान तर घेतात त्यांच्याकडून, म्हणतात की खंडन खाद्य शारदा टीका आम्हाला शिकवा, आणि सेवा करायला तयार नाही। म्हणून त्या काशीमध्ये एक आपल्या महाराष्ट्रीयनच संत आहेत, आता ते वृंदावनला असतात अखंडानंद आश्रमामध्ये, तर त्यांनी त्यांच्यासाठी काशीच्या एका
प्राध्यापकांनी म्हणजे काशी विश्वविद्यालयातल्या खंडन खाद्याची टीका शिकवली संपूर्ण त्यांच्यासाठी 2 वर्ष. तर त्याचं कारण आहे त्यांनी त्यांची सेवा केली म्हणून त्यांनी शिकवली. ते असं म्हटले नाही की गृहस्थ आहे म्हणून. त्यांच्याबरोबर दुसरे 2 ब्रह्मचारी होते, ते शिकले नाही, त्यांना त्यांनी शिकवलं नाही. ते म्हणे तुमचा प्रवेश होत नाही, तुम्ही येऊ नका, श्रम घेऊ नका. खरं त्याचं कारण होतं सेवाभाव नव्हता त्यांच्या ठिकाणी. गुरु गृहस्थ असल्यास त्यांच्या इच्छेनुरूप घरची कामे करण्यात शरीराचा उपयोग करावा. गुरु गृहस्थ नसतो असे नाही, कारण उद्दालक याज्ञवल्क्यादी गृहस्थ गुरु असल्याची वेदात प्रसिद्धी आहे. उद्दालक मुनी हे गृहस्थीच होते आणि याज्ञवल्क्याला तर 2 पत्न्या होत्या. अशा असल्यामुळं गुरु हा आणि त्यांनी गुरुपदसुद्धा भूषवलेलं वेदात आख्यायिका आलेल्या आहेत. म्हणून गुरु गृहस्थी असतो, तो गृहस्थी नसतो असं काही नाही. आपण पाठीमागं पाहिलं की 6व्या अध्यायामध्ये त्यांनी लिहिलं का शुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. योगभ्रष्ट कुठं जन्म घेतो? शुचिनाम श्रीमताम. शुची म्हणजे पवित्र आणि शुचिनाम श्रीमताम आणि ऐश्वर्यवान कुलात घेतो. किंवा अथवा योगिनाम एव कुले भवती धीमता. किंवा योग्याच्या म्हणजे ज्ञानी हा ज्ञानीनाम दरिद्राणाम कुले भवती. ज्ञानी परंतु दरिद्री अशा कुलामध्ये जन्म घेऊ शकतो. मग योगभ्रष्ट ज्ञानीनाम असा अर्थ केला आहे. अथवा योगिनाम, योगिनाम नाम ज्ञानीनाम एव कुले, म्हणजे याचा अर्थ तो ज्ञानी गृहस्थीच आहे की नाही. योगभ्रष्ट त्याच्या पोटी जन्माला येतो म्हणजे तो गृहस्थीच आहे ना. म्हणून त्यांनी सांगितलं की उद्दालक याज्ञवल्क्यादी गृहस्थ गुरु असल्याची वेदात प्रसिद्धी आहे. याप्रमाणे गुरुसेवेत स्थूल शरीराचा उपयोग करणे हा तनु अर्पण प्रकार म्हणावा. याप्रमाणे गुरुसेवेमध्ये हे जे आपल्याला स्थूल शरीर आहे ते सर्व स्थूल शरीर त्यांच्या सेवेत उपयोग करणं हा गुरुसेवेचा प्रकार सांगितला. म्हणजे कोणता? तनु अर्पणाचा प्रकार. तनु म्हणजे शरीर, शरीराचं समर्पण करणं. आता मन अर्पण करण्याचा प्रकार. आज्ञ मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते. ती भक्तीने ईश्वर आपल्यावर प्रसन्न होऊन आपले कल्याण करील या हेतूने असते. त्याचप्रमाणे श्रीगुरू आपल्यावर प्रसन्न व्हावेत, ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे या विचाराने मनात श्रीगुरूविषयी अत्यंत प्रीती असून दोषबुद्धी स्वप्नातही येऊ न देता शंकर, विष्णू, महादेव, ब्रह्मदेव वगैरे ज्या काही देवता आहेत त्या सर्व देवता माझे श्रीगुरूच आहेत अशा श्रीगुरूंची प्रसन्नता आपणावर होऊन आपले कल्याण व्हावे म्हणून रात्रंदिवस श्रीगुरूंचे ध्यान करणे या मनोव्यापारास मानस अर्पण प्रकार म्हणावा. त्या आचार्योपासनम शौचम जे आहे त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार सांगितलेले आहे. मन जे संकल्प करतं ते सगळं काय श्रीगुरूंचाच. त्याचं प्रेम किती येते त्यांनी सांगितलं. तियेकडून काय वारा, ज्या दिशेकडून वारा येतो ना, तो वारा जरी गुरूंच्या राहण्याच्या ठिकाणाहून आला किंवा तिकडचा कोणी मनुष्य भेटला तर त्याला जणू काही गुरूंचीच भेट झाली किंवा तो वाराच आपल्याशी संवाद करतो. इतकं त्यांच्यावर आत्यंतिक प्रेम असतं, एवढी निष्ठा असते किंवा एवढा अंतकरणात भाव श्रद्धा असते असं सांग. हा गुरुग्रह जिये देशी, तो देशूची वशे मानसी. गुरु विरहिणी का जैशी वल्लभाते. जसा पतिव्रता स्त्रीला पतीचा विरह झाल्यानंतर तिच्या अंतकरणात पतीच निवास करत असतो तसं आपल्या गुरुचं घर ज्या ठिकाणी आहे तो देशच त्याच्या मनात असतो. याला म्हणायचं मानस अर्पण प्रकार. तेकडून येतसे वारा, देखोनी धावे सामोरा, आड पडे म्हणे घरा बीजे की जो. तर लगेच वारा जरी आलं ना, या माझ्या घरात, म्हणजे हा गुरुच्या देशातून वारा येतो, तुम्ही या असं त्याचं स्वागत करतो. आज साचा प्रेमाची आभुली त्या दिशेशी तुला बोलायला आवडतं. जिकडं गुरुघर आहे ते दिशा आहे, त्या दिशेशीच आवडे बोली. हा आपला जीव आहे ना, तर त्या ठिकाणचा स्थानपती म्हणजे त्या ठिकाणचा कायमचाच पारेकरी तिथं करून घालतो. म्हणजे कायम पारेकरी बाहेर जो असतो ना, तसं आपलं अंतकरण कुठे कायम त्या गुरुच्या घरामध्ये आपण पारेकरी म्हणून त्या ठिकाणी तो कायमचं स्थानापन्न होतो किंवा कायमचंच त्या ठिकाणी राहतो, वास्तव्य करतो असं सांगितलंय. हे जे आहेत हे याचं स्थूल मानाने दिले. खरं याचं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्या त्या 200 ओव्या आहेत ते खरं आहे. त्याच्यामध्ये जे काही त्याचे आध्यात्मिक त्याचं स्तर आहे तो इतका उंचावलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा भावनात्मक जो स्तर आहे तो खूप उंच सांगितलं आहे. आणि ज्याचे भावनात्मक स्तर होत नाही त्याला बौद्धिक पातळीवर त्या गुरुजींकडून ज्ञान मिळत नाही.
आता मन अर्पणाचा प्रकार त्यांनी सांगितलं, जसा एखादा आज्ञा मनुष्य त्याची देवावर खूप, ईश्वरावर खूप श्रद्धा असते का, तर भगवान आपल्याला प्रसन्न होईल आपल्या भक्तीनं आणि तो आपल्याला प्रसन्न होईल, आपल्या इच्छित जे आहे ते देईल. तसं याला काय, सारखी तळमळ, श्रीगुरू माझ्यावर कधी प्रसन्न होतील आणि मला प्रसन्न होऊन उपदेश करतील, मला मुक्त करतील, असं त्याला सारखी तळमळ आहे. आणि त्यामुळं त्याची गुरुवर किती श्रद्धा आहे तर ते सांगतात, स्वप्नात देखील त्याच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी दोषबुद्धी होत नाही. एक चांगलं चिंतन वाचलं पण मला आता चांगलं लक्षात नाही. त्यांनी सांगितलं की मग कसं काय करायचं, स्वामी महाराज पण सांगायचे, तर गुरु जेव्हा रागावले तेव्हा आज त्यांचं दुर्वासाचं रूप आहे असं त्यांनी समजायचं. ते रागावले, काम निर्माण झाला तर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, अशा प्रकारच्या त्यांनी अनेक भावना सांगितल्या. त्यांच्या ठिकाणी लोभ निर्माण झाला तर आज बळी जे आहे ना, बळी वामन, तर आज माझ्या श्रीगुरूंनी वामन अवतार धारण केला, असं एवढी त्याची भावना आहे. वास्तविक त्या बळीला मातीत घातलं की नाही त्यांनी ह्याच्यामध्ये पाय मस्तकावर ठेवून, पण तर काय म्हणतं की त्यावेळेला काम आहे का नाही, सगळंच्या सगळं त्याचं सर्वस्व हरण केलं. असं जरी त्या गुरुच्या ठिकाणी वास्तविक दोष वाटावं की नाही, पण तो म्हणतो की आज जे हे 24 अवतार आहे त्याच्यापैकी हा वामन अवतार जो आहे तर तो माझ्या गुरूंनी धारण केला. ते जर खूप रागावले तर म्हणतो की आज हे दुर्वासाचं स्वरूप धारण करून आलेत, म्हणजे त्यांच्याविषयी स्वप्नात देखील दोषबुद्धी उत्पन्न होत नाही याच्यामध्ये. आणि अशी निष्ठा असली तरच फलं प्राप्त होतात. आपल्याला माहिती आहे की जर थोडं जरी वाटलं गुरु आहेत पण म्हटलं की ते मागचं सगळं गेलं. आमची श्रद्धा पण आहे पण त्याने असं करू नये किंवा असं जीवनाचा व्यवहार करू नये, तर त्याला श्रद्धा म्हणत नाही, ही दोषबुद्धीच झाली. आपल्या नुसता संशय आला कोणाला, त्या कुमारील भट्टाला, यदी वेदा हा प्रमाणम शिहू, त्या बौद्धांनी सांगितलं की वेद प्रमाण नाही, त्यांनी सांगितलं वेद प्रमाण आहे, मला काही हे घ्यायला सांगा, त्याच्यासाठी कसोटी कोणतीही घ्या. त्यांनी सांगितलं ह्या 300 हाताच्या कड्यावरून उडी मार, त्यांनी सांगितलं मारतो, आणि उडी मारली वरून, काहीच झालं नाही त्याला. फक्त त्याला त्याला काय म्हणतो आपण, वरून जो धक्का बसला त्याच्यामुळं त्याच्या डोळा गेला, एक डोळा गेला. तर तो म्हणतो वेद प्रमाण आहे त्याच्यावर माझी एवढी निष्ठा आहे तरी डोळा तरी का जावा. तर त्यांनी एकच केलं होतं, यदी वेदा हा प्रमाणम शिहू, यदी म्हणजे जर वेद प्रमाणात, जर काय वेद प्रमाणच आहे की नाही. त्यामुळे यदी सुद्धा त्याला जर तरची भाषा श्रीगुरु सेवेमध्ये चालत नाही, पण परंतुची भाषा त्याच्यामध्ये चालत नाही. या विचाराने मनात श्रीगुरूविषयी अत्यंत प्रीती असून दोषबुद्धी स्वप्नातही येऊ न देता शंकर, विष्णू, ब्रह्मदेव वगैरे ज्या काही देवता आहेत त्या सर्व देवता माझे श्रीगुरूच आहेत. आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, असं म्हणायला बी जागे असलं तरच म्हणू ना. तर याच्यामध्ये गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुच ब्रह्मदेव, गुरुच विष्णू, गुरुच भगवान शंकर, अशा प्रकारची आपली धारणा असली पाहिजे असं सांगतात. कारण गुरुच्या विग्रहामध्ये संपूर्ण देवता साठवल, त्यामुळं ईश्वर सेवा घडत नाही याचं सुद्धा हळहळ वाटायचं कारण नाही. आपले तात्या ते 24 तास स्वामींच्या बरोबर राहायचे आणि मग बाकीचे सगळे तिथून विचारून जायचं, आता आम्ही माऊलीला जाऊन येतो, तर या तात्या विचारायचे पण नाही. आणि ते काय करायचे, त्यांना पण वाटायचं माऊलीचं दर्शन घ्यावं, मग ते काय करायचे, स्वामींची प्रदक्षिणा करायचे आणि त्यांच्या पायाचं दर्शन घ्यायचे, झालं. त्यांना ते म्हणजे माऊलीच आहे. जे त्यांचं एवढी निष्ठा होती की जे काही स्वामी महाराज आहेत ते माऊलीच्याच रूपाने, म्हणून त्यांना मग लाभही तसाच होतो. आणि जितका आपण अंग चोरपणा किंवा सेवा चोरपणा, सेवापराध करेल त्याचं फलही तेवढं त्रुटीपूर्ण किंवा वैगुण्याने होतं. त्या सर्व देवता माझे श्रीगुरूच आहेत, अशा श्रीगुरूंची प्रसन्नता आपणावर होऊन आपले कल्याण व्हावे म्हणून रात्रंदिवस श्रीगुरूंचे ध्यान करणे. तर ही प्रसन्नता व्हावी म्हणून आपण श्रीगुरू काय ध्यानमूलम गुरोर मूर्तीही त्यांनी लिहिलं. आणि काय ज्ञानमूलम गुरोर पदम, गुरूंचं पद हे काय आहे, ज्ञानमूलक आहे. आणि ध्यान कोणाचं करावं, गुरूंचं. आणि ज्ञान कोणाचं व्हावं, गुरूंच्या स्वरूपाचं म्हणजे गुरूंच्या चरणाचं. काय सगळं आहे काय लक्षात. मोक्षमूलम गुरोर पदम ना, मोक्षमूलम गुरोर वाक्यम. आणि मोक्षमूलक काय, मोक्ष देणारं गुरूंचं वाक्य आहे. पुढं मोक्षमूलम एक गुरुगीता आहे त्याच्यामधला हा श्लोक आहे. मोक्षमूलम गुरोर वाक्यम, मोक्षमूलक गुरूंचं वाक्य आहे, ज्ञानमूलक गुरूंचं पद आहे. आणि
काय ध्यानमूलम गुरोर मूर्ती, हे सर्व श्रीगुरूंनाच सर्व समर्पण आहे. त्याचं तर असं आहे, काही लोक म्हणतात समजा गुरु जर व्यवस्थित नसला आणि आपण सर्व केलं, आता काय सांगितलं, गुरु श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे, उदार पाहिजे. पण काय आहे की एखाद्याची श्रद्धा जडली आणि त्या श्रद्धेने याने हे तनुमन सगळं समर्पण केलं आणि गुरु जर अधिकारी नसेल तर मग याला फल मिळेल की नाही. आताच आपण चिंतन केलं, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार पाहिजे, पण एखाद्याला त्याच्याविषयी श्रद्धा निर्माण झाली आणि त्यांनी सर्व समर्पण केलं आणि गेला सगळा आयुष्याचा काल, मग त्याचं काय होणार अशी शंका घेतली. तर त्याचा असा आहे की भगवान परमात्मा स्वतः त्याच्या जीवनात जे काही कमी असेल, ते गुरुचं जरी कमी असलं तरी शिष्य जर सद्भावनेने युक्त असेल तर त्याची सर्व पूर्तता परमात्मा करतो. कारण भगवान म्हणतात, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते गुरु हे परमात्म्याचंच रूप आहे की नाही, म्हणजे परमात्म्याला त्याची चिंता पडते आणि तो त्याला आपल्या स्वरूपामध्ये मिळून घेतो. म्हणून जर कोणाच्या श्रद्धेने केलं नाही तर काही लोक असं पण वाटलं नाही पाहिजे गेल्या काळ फुकट व्यर्थ गेला, आता आपण मात्र ही नाही. श्रद्धा म्हणजे श्रद्धा, त्याच्यामध्ये काही बदल नाही. आणि अशा प्रकारची, कारण काय आहे, श्रद्धा हीच फल देत असते. त्यांचा एक श्लोक आहे की जे 6 गोष्टी सांगितलेल्या आहे, हे ज्योतिषाचं वगैरे याचं काय, आता मला वैद्य गुरु यांच्यावर जो विश्वास आहे ना, तो विश्वास हो फलदायक हा, विश्वास हाच फलदायक आहे असं सांगितलेलं आहे. वैद्याने किती औषध दिली आणि त्याच्यावर जर विश्वास नसला ना तर त्याला घ्यावं वाटत नाही, नको वाटतं, किंवा त्याच्यामुळं असं म्हणतो की अगोदर बरं होतं पण घेतल्यापासून पोटच दुखायला जास्त लागलं असं म्हणतो. त्याचा अर्थ त्याच्यावर विश्वास पण पाहिजे, मंत्रावर विश्वास पाहिजे. अशा 6 गोष्टी सांगितलेल्या, मंत्र, औषध, श्रीगुरु यांच्याविषयी विश्वास पाहिजे. तर आता सांगतात की श्रीगुरूंची प्रसन्नता आपल्यावर होऊन आपले कल्याण व्हावे म्हणून रात्रंदिवस श्रीगुरूंचे ध्यान करणे, या मनोव्यापारास मानस अर्पण प्रकार म्हणावा. रात्रंदिवस श्रीगुरूंचं ध्यान करणं यालाच म्हणायचं का मनाचं काय केलं, अर्पण केलं. कारण तत्र संकल्प विकल्पात्मकम म्हणा, मन संकल्प विकल्प करतं त्याला म्हणतात मन. मग परमात्मा तो कशाचं करतो, संकल्प तो नाही दुजा महाराजा विन काही, आपले श्रीगुरू वाचून दुसरा कोणताही संकल्प नाही, अशी स्थिती त्याला म्हणायचं मन अर्पणाचा प्रकार. ठीक आहे ना. आता वाणी अर्पणाचा प्रकार, समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी, पुढं काय, पूजा होते मुक्ताफळी, रस ओविया मंगळी, धार अखंडित, ओघ चालियेला, बरोबर ना, ओघ चालियेला नित्य, तुका म्हणे पूर्णाहुती जीव, तुका होनी ठेला भाव, बरोबर ना, तुका पूर्णाहुती जीव, तुका होनी ठेला भाव. असे जर समर्पण वाणीचं जर असेल तर आपण काय होतो, भगवत स्वरूपाला प्राप्त होतो असं. पण ह्या वाणीच्या समर्पणाचा काय प्रकार आहे तो सांगतात. वाणी अर्पण प्रकार, श्रीगुरूंचे गुणवर्णन नेहमी करणे. कधी झालं तर आपल्या श्रीगुरूंचंच गुणांचं वर्णन करावं, हे काय वाणीचे अर्पण. कोणत्याही मनुष्य व्यक्तीत न्यूनाधिक दोष असणारच, कारण शरीर मात्र त्रिगुणात्मक आहे, त्यात असणारे रजतमांश आपापली कार्य करणारच. म्हणून व्यवहारदृष्ट्या किंवा प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या श्रीगुरूंच्या वर्तनात आज्ञलोक दोष वर्णन करीत असल्यास ते दोष स्वतः केव्हाही न उच्चारणे. आता काय व्यवहार करायचा म्हटलं की व्यवहार जो आहे त्या व्यवहारामध्ये 3 गुणात्मक व्यवहार होतो, सत्वगुणात्मक, रजोगुणात्मक किंवा तमोगुणात्मक, अशा 3 गुणांचा व्यवहार होतो. तेव्हा श्रीगुरू देहधारीचे, त्यांचा देहसुद्धा त्रिगुणांनीच बनलेला, देह त्रिगुणांचा बांधा आहे की नाही, माझी नाही गुणसुद्धा ते त्रिगुणांचा बांधाच आहे. त्याच्यामध्ये कधी असं होऊ शकतं की कधी ते सत्वगुणात आले तर त्या ठिकाणी प्रेममय व्यवहार करतील, रजोगुणात असेल तर अनेक प्रकारच्या पायाला भोवरा बांधल्यासारख्या क्रिया करताना दिसतील, कधी कधी आळसाने तमोगुणाने झोपेमध्ये जाताना दिसतील. मग अशा वेळेला हा सगळा होणारा व्यवहार आपल्याला काय वाटतं, गुणातीत पुरुषाचा व्यवहार म्हणजे सत्वगुण, तमगुण, रजोगुण कोणत्याही गुणांचा त्याला संबंध नाही. कारण यो न द्वेष्टी न कांक्षती, शुभाशुभ परित्यागी नाही. तर याचा 13व्या अध्यायातल्या कोणत्या वय आहेत, आपलं कोणते श्लोक आहे ते 13व्या नाही 14व्या अध्यायात, 14व्या अध्यायातले मानापमान योस्तुल्यस्तुल्य मित्रारी पक्षयो हो, सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. मग समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन
तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्मसंस्तुती, अशा प्रकारचं यांचं जीवन असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. गुरु ते आमचे त्या पांडुरंग महाराजांनी ते ज्ञानेश्वरी पाठ करत होते, मग त्यांच्या तोंडाला कोरड पडायची. स्वामींना एक बरणी होती काचेची, त्याच्यामध्ये खडीसाखर ठेवायचे. मग ती खडीसाखर त्यांना कधी वाटलं की थोडं तोंड कोरडं पडलं म्हणजे ते खडीसाखर ठेवायचे घालायचे. खडीसाखर लोकांनीच आणून दिलेली असायची तिथं. मग ते एक दिवस स्वामी महाराज म्हणले, तात्या हे खडीसाखरेचा डबा पेटीत ठेवा. ते म्हणे पेटीत काय ठेवायचा त्याच्यामध्ये? नाही ठेवा तर खरं म्हटले. ते म्हणे नाही नाही पेटीत काय ठेवायचा. मग ते वरच ठेवला त्यांनी. मग स्वामीने हळूहळू खडीसाखरेचे खडे मोजायला सुरुवात केली. ते आता त्या बिचाऱ्याला काही माहीत नाही, ते होते 32 खडे. दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांनी घेण्याच्या अगोदर मोजले ते खडे, तर ते म्हणे 31 आहे. मग त्यांनी काय केलं, मोठ्याने तात्या इकडे या. ते म्हणणे अरे काल 32 खडे होते, आज 31च कसे काय झाले, याच्यामध्ये एक खडा कमी पडला, कोणीतरी घेतला असला पाहिजे. आता त्या माणसाने ऐकले होते कशाला घेतोय पुन्हा दुसऱ्या वेळेला. पण त्यांच्या मनात विचार येणं स्वाभाविक आहे की नाही. एवढे लोकांनी दिलेले काही यांनी विकतही आणले नाही, त्याच्यात खडे सुद्धा मोजतात. हे कसले ब्रह्मज्ञानी ऐके नाही. दुःख काय समलोष्टाश्म कांचन, यांना तर खडी साखर सुद्धा प्रिय वाटते ऐके नाही, अशी शंका येणं स्वाभाविक आहे. तर ते सांगतात श्री गुरूंचे गुणवर्णनच नेहमी करणे कोणत्याही मनुष्य व्यक्तीत न्यूनाधिक दोष असणारच. कारण शरीर मात्र त्रिगुणात्मक आहे, त्यात असणारे रजतमांश आपापली कार्य करणारच. म्हणून व्यवहारदृष्ट्या किंवा प्रवृत्तीशास्त्र गुरुजी काही नित्य निर्विकल्प समाधीत राहत नाही, कधी कधी त्यांची प्रवृत्ती होते किंवा त्यांना काही मधुकरी वगैरे व्यवहार पण करावा लागतो. त्यावेळेला वर्तनात आज्ञ लोक दोष वर्णन करीत असल्यात त्याच्यामध्ये अज्ञानी लोक काय त्यांच्या दोषाचं वर्णन करतात, पण आपण कधीही ते दोष आहेत असं मानू नये. दोष स्वतः केव्हाही न उच्चारणे त्यांनी सांगितलं. आता तसंच आपल्या संस्कृतीमध्ये किंवा स्मृतिग्रंथामध्ये खूप काही सांगितलेलं आहे की त्या कोणी जर आपल्या गुरूंचे दोष काढत असला तर त्याचं आपण कानाने सुद्धा ऐकू नये, तिथून निघून जावं किंवा त्याचं तोंड बंद करावं. बंद करावं म्हणजे त्याला शिक्षा द्यावी, दंड करावा असं पण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. पण आता हे व्यवहारात काही हे बसत नाही, पण आपण ऐकू नये एवढ्यापर्यंत आपण करू शकतो. आणि स्वतः वर्णन करू नये, कारण त्याने गुरुम काय त्वंकृत्य अहंकृत्य आहे का श्लोकपाठ. गुरूंना जर तू मी अशा प्रकारचं जर अनादराने जर जो बोलेल तर त्याला काय होईल, त्यांनी सांगितलं स्मशाने जाय तो वृक्ष. त्यांनी स्मशानामध्ये तो काय होतो, वृक्ष होतो गृध्र कंकादी सेविता, कावळे आणि गिधाडं त्या वृक्षावर कायम बसलेली असतात, वटवागळादी. म्हणजे अशा प्रकारचा त्याला जन्म आणि त्या स्मशानामध्ये शेकडो वर्ष त्याला राहावं लागतं असं लिहिले. म्हणून गुरूंचा प्रत्यक्ष या अनादर करू नये आणि मागे त्यांच्या दोषाचं चिंतन करू नये किंवा उच्चारण करू नये. आणि कोणी करत असला तर तिथून तत्काल निघून जावं. हां एकाक्षरम, जर एखाद्याने आपल्याला एक अक्षर जरी आपल्या जीवनामध्ये शिकवला असेल, एकाक्षरम प्रदातारम, त्याचं जरी आपल्याला दान केलं असेल ह्या अध्यात्मातलं, तर काय यो गुरूंना अभिनंदित, जो त्या गुरूंचं अभिनंदन करत नाही तो श्वान योनी शतम होते, 100 कुत्र्याच्या योनीमध्ये तो त्याला त्या योनीचा भोग होतो. आणि त्याच्यानंतरही तो चांडाल म्हणजे कुत्र्याचा मांस खाणारी जी मनुष्य योनी, इतक्या क्षुद्र किंवा चांडाल योनीमध्ये तो प्राप्त होतो किंवा आता सांगितल्याप्रमाणे स्मशानात तो वृक्ष होतो असं सांगितलेलं आहे. ते दोष स्वतः केव्हाही न उच्चारणे. वास्तविक निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या गुरूंच्या ठिकाणी ते दोष नाहीत. निवृत्तीशास्त्राचा जर विचार केला तर गुरु स्वतःला काय समजतात, ब्रह्मरूप. मग त्यांच्या ठिकाणी ते दोष आहेत का, ते दोष दिसतात ते कुठे, त्यांच्या उपाधीच्या ठिकाणी. ते उपाधीला मी म्हणतात का माझी म्हणतात, उपाधी मी नाही आणि माझी नाही. निवृत्तीशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर उपाधीशी त्यांचा कोणताही संबंध नाही. म्हणून आपण त्यांच्याकडे प्रार्थनाच करायची झाली तर उलट उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही आयुष्य मज करून ठेवा, नारायणा समूळ वासना नुरवावी अशी प्रार्थना करावी. का त्यांच्या उपाधीतले दोष पाहावे. ते स्वतःला उपहित समजतात का उपाधी समजतात, उपहित चैतन्य समजतात का उपाधी समजतात, गुरुजी काय समजतात, त्या उपाधीचं
ती उपाधी आपल्या अधिष्ठान चैतन्यावर आपल्या स्वरूपावर आध्यस्त आहे असं समजतात ना. म्हणजे त्यांचं खरं स्वरूप काय आहे, चैतन्यमय, त्याला म्हणतात की चिन्मय असे असल्यामुळे त्या ठिकाणी कोणतेच दोष नाही. निवृत्तीशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं त्यांनी जर देहादिकांचा बाध केल्यानंतर ते काय आहेत, चैतन्य स्वरूप आहेत. पण आपण त्यांच्याकडे काय पाहतो, देह स्वरूप. त्यांची दृष्टी आहे चरम दृष्टी. त्यांची कोणती दृष्टी आहे, चरमा दृष्टी. कोणती, चरमा. आणि आपली कोणती दृष्टी आहे, चर्मदृष्टी, कातड्याची दृष्टी आपली. म्हणून आपण त्याच्या ठिकाणी दोष पाहतो. वास्तविक निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या गुरूंच्या ठिकाणी ते दोष नाहीत. हे वर्म जाणून शिष्याच्या वाणीने दोष वर्णन होणे शक्यच नाही. जर आपले गुरु साक्षात परमब्रह्म असं जर तो म्हणत असेल तर तो त्यांचे दोष वर्णन करेल का, उपाधीचे दोष वर्णन करणार नाही. शिवाय ब्रह्मवेत्याच्या उपदेशाने अनंत जीवांचे कल्याण होणार आहे ऐश्वर जाणून तो गुरूंचे गुणच वर्णन करेल. ब्रह्मवेत्ता पुरुष आहे, त्याचा प्रवृत्तीशास्त्र किंवा व्यवहारामध्ये जरी त्याचा व्यवहार कसाही होत असला तरी त्याच्या उपदेशाने अनंत जीवांचं कल्याण होणार आहे ही त्याची दृढ धारणा असल्यामुळं तो गुरूंचं गुणच वर्णन करेल, दोषांचं वर्णन करणार नाही. आणखीन याचा फायदा काय आहे तर याने वाणी शुद्ध होते. आणि जो वाणी तुका म्हणे काय, वाणी वेचा नारायण असं. तर आपली वाणी जी आहे तर ती भगवंताचा नामसंकीर्तन, रूपसंकीर्तन, गुणसंकीर्तन किंवा स्वरूप संकीर्तन याच्यामध्ये जर वाणीचा वेश झाला तर त्यापासून ती वाणी जी आहे ती पवित्र होते. साधं ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिताना माऊली म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, ते फळाची द्वीप पातली प्रभू. मी जे अनंत जन्मामध्ये तपश्चर्या केली त्यात वाणीची तपश्चर्या केली, त्याचं फल म्हणून ज्ञानेश्वरीसारखा एक अद्भुत अशा प्रकारचा अलौकिक दिव्य ग्रंथ माझ्या वाणीतून उच्चारण झाला गेला की जो सच्चिदानंद बाबांनी लिहिला. याचं कारण काय, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत किंवा अनंतकल्प आहे का, बहुत कल्प म्हणजे अनेक कल्पच्या कल्प मी ही तपश्चर्या केली. मग वाणीचा गुरूंना अर्पण करण्याचा प्रकार सांगतात, हा वाणी अर्पण प्रकार म्हणावा. आता धन अर्पण प्रकार, धन हां वाचायचे ही वाणी अगोदर समर्पण करता करता त्या वाणीने एवढी कृपा केली की माझं वाचारून जे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी काय, मनुष्याला जरी अहम ब्रह्मास्मी असा बोध झाला ना तर या बोधामध्ये आता बराच अमृतानुभवामध्ये हा विचार आहे, आपण केव्हा प्रसंगाने करू. पण ह्याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा ह्या चार वाणीत परा सर्वात अगोदरची खाली म्हणजे नाभिस्थानाच्या खालची परा, नंतर पश्यंती, नंतर मध्यमा, नंतर वैखरी, ह्या चार वाणी. तर आपल्याला जेव्हा गुरु आत्मबोध करून देतात तो बोध अवाच्य आहे. म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. वैखरीपासून तो जसा जसा सखोल गंभीर जातो त्यावेळेला परावाणीमध्ये अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं स्फुरण आहे. वाणीनं म्हणत नाही परंतु परावाणीमध्ये मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं राहतं. आणि ही जी मी ब्रह्म आहे, तुम्हाला माहिती आहे की तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असे आवृत्ती होत राहणं म्हणजे याचा अर्थ खरं ज्ञान नाही. त्या ज्ञानामध्ये अहम हा गेला पाहिजे आणि केवळ स्वरूप स्थिती राहिली पाहिजे. पण कितीही प्रयत्न केले तरी त्या साधकाचं ते अहम काही जात नाही आणि त्याला कधी ते पाया पडूनही सोडविले. त्या श्रीगुरूंच्या सेवेनेच ते काय होतं, अहम जो आहे तो निघून जातो किंवा वाचारुणाचा परिहार होतो. या चार वाचनचं कर्ज असतं. आपण किती घोकमपट्टी केलेली असते वैखरी वाणीने, त्याचं किती मनन केलेलं असतं, त्याचं किती निधिध्यासन केलेलं असतं, मग साक्षात्कार झालेला असतो. पण साक्षात्कार झाला तरी हे केलेलं मागचं जे आपण साधन आहे तर त्याच्याबद्दलचा जो अभिमान आहे तो काही लवकर जात नाही. आणि तो जाण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे दोन हस्तक आणि एक मस्तक श्रीगुरूंच्या चरणी ठेवलं की या ठिकाणी ह्या वाचारुणांचा परिहार होतो. म्हणून वाणी अर्पण प्रकार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता धन अर्पण प्रकार, धन म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर बायका, मुले, घरदार, धान्य, जमीन जुमला, नोकर चाकर वगैरे या सर्वांस धन म्हणतात. त्या धनाचा गुरु संन्यासी असल्यास त्यांचे प्राप्तीकरता त्याग करावा. हा धनत्याग गुरुस अर्पण होतो. आणि जर गुरु गृहस्थ असतील तर त्या सर्व धन अर्पण करावे म्हणजे त्या धनावरील आपले स्वत्वाचा त्याग करून गुरूंचे स्वत्व उत्पन्न करावे, हा धन प्रकार म्हणावा. बघा ठीक चाललंय ना.
आता धनाचं अर्पण करायचं म्हणजे काय करायचं? आता ह्या सगळ्या गोष्टी आताच्या काळात जर हे धन अर्पण तुम्ही एकदम भावनावश होऊन जर आपल्याजवळ आहे सर्व जर म्हणलं तर बरेच गुरु बसलेले ग्रहण करायला, आहे की नाही? त्यामुळं आपल्याला सुद्धा वाटतं की हे फक्त ग्रंथातच असतं, असं काही नको असं वाटतं आपल्याला, आहे की नाही? हे जर केलं तर असं कसं होईल? कारण शिष्य जरी समर्पण करायला तयार झाला तर स्वीकारायला भरपूर तयार आहेत. याच्यामध्ये धन उलट पार त्याच्या नावं फरशा कोरायच्या, त्याच्या जाहिराती करायच्या, काय सगळ्याला तयार आहेत ना सगळे. मग आपण नेमकं काय करावं? आपल्याला गोंधळून जातो, आपण खरंच करावं की नाही, आणि केलं तर ते योग्य ठिकाणी होईल की नाही, भरपूर शंका त्याच्यामध्ये येतात. तर आता धनाचं अर्पण करायचं म्हणजे काय? तर धन म्हणजे केवळ पैसाच नव्हे. तर तुम्ही म्हणा धन म्हणजे केवळ पैसा समर्पण केला म्हणजे झालं. ही जी विद्या आहे ही केवळ पैशाच्या मोबदल्यात मिळत नाही. याच्या ठिकाणी ते आहे ना उपनिषदामध्ये कोणता तो ऋषी, त्याला खरोच झाली होती, तो एका गाड्याखाली बसलेला होता, रैक्व आणि ते तिथं कोणता गेला? तो राजा, जानश्रुती राजा गेला. तर त्यांनी काय सांगितलं? त्याला लात मारली मला वाटतं त्याला, आणि त्याला पुन्हा आणखीन त्यांनी सांगितलं का काय पाहिजे तुला? तर म्हटलं तुझी मुलगी दे ना. रैक्व, तुझी मुलगी मला दे. त्या राजाला म्हटला मग तुला ब्रह्मज्ञान सांगेल. म्हणजे ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी काय हिंपुटी वेदशास्त्र. याच्यामध्ये वेदशास्त्र इतक्या श्रम करावं लागले असते का? याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही आमोपग्रंथ केले. अशा प्रकारचं याला भरपूर श्रम आहेत. तर धन अर्पण करायचं, नुसतं धनच अर्पण करायचं असं नाही, ती गोष्ट सोपी आहे. तुका म्हणे मिळे जीवाचे साठी, यासाठी सगळा जीवभाव समर्पण करावा लागतो. धनाच्या मोबदल्यात जर ब्रह्मज्ञान मिळत असतं तर आतापर्यंत सगळे श्रीमंत पहिल्यांदा ब्रह्मज्ञानी झाले असते, आहे की नाही? जेवढे श्रीमंत लोक आहेत तेवढे पहिल्यांदा ब्रह्मज्ञानी झाले असते, पण ह्याच्या श्रीमंती मिळत नाही. स्वामी महाराज सांगायचे त्यांच्या गुरुजी जे तर म्हणजे पूर्वी जतचं संस्थान होतं. जत म्हणजे पूर्वी संस्थान होते, हे सगळी संस्थानं आता वल्लभभाई पाटलांनी ते हे केले, म्हणजे त्याचे विलिनीकरण केलं. तर त्याच्या अगोदर तर जतचं संस्थान म्हणतात की भारतात सर्वात श्रेष्ठ होतं, म्हणजे श्रीमंत होतं. आणि त्यांना ती जतची जी राणी होती आणि ते संस्थानिक, तर त्यांना ज्ञानेश्वरीची फार आवड होती आणि त्या काळात ज्ञानेश्वरी ऐकण्याची इच्छा होती. ते वर्षातून काही दिवस इथं पती पत्नी येऊन थांबत असत. त्यांच्या पत्नीला पण जास्त आवड होती. तर ते पत्नी पहिल्यांदा आले आणि त्या पत्नीने सांगितलं की मला ज्ञानेश्वरी ऐकायची. तर त्या गुरुजींनी सांगितलं की काय हरकत नाही, ज्ञानेश्वरी तुला सांगू. त्याने मी 8 दिवस राहणार आहे, पण 8 दिवस जेवढे आमचे विद्यार्थी आहेत त्यांची सगळ्याची जेवणानंतर भांडी घासायची आणि त्यांची कपडे धुवायची असं त्याला सांगितलं. तर ती तयार झाली आणि त्यांना ज्ञानेश्वरी सांगितली. त्याच्यानंतर ही गोष्ट त्यांच्या पतीला सांगितल्यानंतर ते पती म्हटले की असं आहे की त्यांनी येऊन सांगितलं गुरुजी आमचे असं म्हणणं आहे की एक चातुर्मास्यातला श्रावण महिना तुम्ही पूर्णपणे जतला येऊन थांबा आणि आम्हाला ज्ञानेश्वरी सांगा. तर ते म्हणे नाही, आमच्या विद्यार्थ्यांचे पाठ चालू असतात, आम्हाला काही येणं होणार नाही. ते म्हटले का तुम्ही 500 रुपये देतो. त्या काळातले 500 रुपये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये फार झाले, ते काही लाखाची किंमत होईल त्याची आता. तर त्यांनी सांगितलं जरी तुम्ही देत असला तरी येणार नाही. ते म्हणे तुम्हाला 500 रुपये देणारा कोण भेटेल? 500 रुपये देणारा कोण भेटेल का म्हणे एक महिनाभर ज्ञानेश्वरी सांगणं? ते म्हणले म्हणूनच तुला सांगत नाही, तुझा जसं 500 रुपये आहेत म्हणे, तुलाही 500 रुपयावर मुतून धार करणारा कोणी भेटणार नाही. म्हणजे याचा अर्थ ही जी विद्या आहे ही धनाने प्राप्त होत नाही म्हणून सांगतात. धन म्हणजे केवळ पैसाच नव्हे, तर त्याच्या पुढे सांगतात तर बायको, मुले, घरदार, धान्य, जमीन जुमला, नोकर चाकर वगैरे या सर्वांस धन म्हणतात. या ठिकाणी धन म्हणजे त्याला काय मानुष वित्त असं एक आहे, दैवी वित्त आणि काय मानुष वित्त. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो, बरोबर ना? याच्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश होतो. आपली पत्नी, मुलं वगैरे हे सर्व. समर्थांच्याकडं शिवाजी महाराज गेले आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की हे तुकाराम महाराजांचं मी कीर्तन ऐकले, माझ्या अंतःकरणात खूपच वैराग्याचा उदय झाला. पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे गुरु नाही, तुम्ही समर्थांची दीक्षा घ्या आणि त्यांच्याकडून ब्रह्मज्ञान संपादन करा. समर्थांनी सांगितलं तू काय देणार?
तर त्यांनी सांगितलं तुम्ही जे म्हणाल ते मी तुम्हाला देतो. मग त्यांनी सांगितलं की हे संपूर्ण जे राज्य आहे, तो जे ऐश्वर्य आहे, राजा ऐश्वर्य, हे संपूर्ण मला देऊन टाका. लगेच त्यांनी झोळी पुढे केली, यांनी संकल्प सोडला, हे सर्व राज्य तुमचं. लगेच त्यांनी सांगितलं पुन्हा तो हात पुढे कर, आता मी असा संकल्प करतो की हे माझं राज्य मी तुला सांभाळण्यासाठी देत आहे, हे व्यवस्थित चालवायचं. म्हणजे त्यांना काही त्याच्या राज्याची इच्छा होती असं नाही, पण हे जे राज्य आहे हे राज्य तो तुझे मी हा राजा आहे असं समजतो. याऐवजी आता मी कोण आहे, ह्या समर्थांचा मी सेवक आहे आणि त्याप्रमाणे मी राज्य शकट चालवणार आहे असं समर्थांनी त्यांना वेळोवेळा शिकवलेले आहे. आपल्याला माहीत असेल, एकदा समर्थांना असं वाटलं, आपलं शिवाजी महाराजांना असं वाटलं, समर्थन ते फिरत होते आणि तिथं जवळजवळ 100 बेलदार एकाच वेळेला दगडं फोडत होते आणि त्या बेलदार मजुरीवर त्यांचं जीवन, आणि त्यांना कोण देत होतं मजुरी, सगळे शिवाजी महाराज पुरवत होते. तेव्हा आपल्याला माहिती आहे गो ब्राह्मण काय प्रतिपालक असे त्यांना हे दिले, क्षत्रिय कुलावतंस काय, तर त्यांना असं वाटलं क्षत्रिय त्या राजे पण त्यांना असं वाटलं की आपण एवढ्या लोकांचं पोशिंदाच म्हणतात ना, ह्या सगळ्या लोकांचा जीवन निर्वाह करणारा दाता कोण आहे, मी असं वाटलं. हे समर्थांना अंतर्ज्ञानाने कळलं. मग त्यांनी काय केलं की तिथंच एक मोठा दगड होता आणि त्या बेलदाराकडून ती मोठे हातोडा घेतला, हातोडी काय त्या घन, आणि ते घन शिवाजी महाराजांच्या हातात दिला. त्यांनी सांगितलं हा दगड फोड. आणि हा दगड जेव्हा फोडायला लागले ते, त्या दगडामध्ये एकदम फुटल्याबरोबर एक मोठा बेडूक निघाला आणि त्या बेडकाने लगेच पुढं जीभ केली आणि तेवढ्यात एक माशी आली आणि ती माशी त्या बेडकाच्या त्या जिभेतून त्याच्या तोंडात गेली. नंतर त्या बेडकाने थोडे हातपाय खोडले आणि तो मरून गेला. आपल्याला माहिती आहे आजही काही वेळा दगडामध्ये बेडूक सापडतात, त्याप्रमाणे तो सापडला. तर त्याच्यातून समर्थांना काय शिक्षा द्यायची होती त्याला माहिती आहे का, मी यांचा पोषण आहे. परंतु आपण म्हणतो ना, बाळा दुग्धा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलावी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. आता तुला वाटतं की मी यांचं पोषण करतो, ह्या बेडकाचं पोषण कोणी केलं आहे? पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, हे तयामुखी चारा कोण घाली, पाषाणाच्या पोटात त्याला चारा कोण घालणं. बघा तो इतके दिवस त्याच्यामध्ये होता, पण आता त्याने उघडल्याबरोबर एक डास आला, चिलट आलं आणि त्याच्या तोंडात गेलं. हे कोणी केलं? हे शिवाजी महाराजांनी केलं का? अशा प्रकाराने श्रीगुरूच्या ठिकाणी हे जे समर्पण आहे, धन अर्पण, सर्वच्या सर्व त्यांना समर्पण करायचं. आणि म्हणजे आपलं स्वतःचं काहीच नाही, जे जे काय आहे ते सर्व आपल्या श्रीगुरूंचं आहे. बायको मुले त्यांना काय करायचे, तुमची बायका मुलं घरदार जमीन जमला याच्याशी त्यांच्याशी काही कर्तव्य नाही, पण आपली शिष्याची काय पाहिजे, तयारी पाहिजे. स्वामी महाराजांच्या ते सांगायचे की जेव्हा भारत पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा एक पुण्याचा वकील आला आणि तो म्हटला की मला वेदांत शिकायचा. तर आता आपल्याला माहिती आहे वेदांताला अधिकारी पाहिजे, अधिकाऱ्याशिवाय सांगून उपयोगही नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तू मला काय देणार, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जे मागाल ते देव. तर त्यांनी सांगितलं की मला 50,000 रुपये पाहिजे. तर त्यांनी सांगितलं मी 50,000 रुपये देतो, एक 8-15 दिवसाचा अवधी द्या. तर त्यांनी विचारलं, ते विरक्तच होते, त्यांनी विचारलं तू कुठून आणणार 50,000 रुपये. तर त्यांनी सांगितलं की 15 दिवसात. आता हे भारत पाकिस्तानची फाळणी झाली, माझ्या 2 मुली लग्नाला आलेल्या आहेत आणि पाकिस्तानात लोक विकतात म्हणे, तर मी माझ्या 2 मुली विकतो आणि 50,000 रुपये आणून देतो. यांना काही त्या मुली विकून 50,000 रुपयाची आवश्यकता नव्हती, पण याचा अधिकार आहे असं पाहिल्याबरोबर त्यांनी लगेच त्याला गाढ आलिंगन दिलं आणि त्याला सांगितलं उद्या तुझी वळकटी घेऊन ये. तो पुण्याहून आला आणि 65 वर्षाचा तो म्हातारा वकील होता, तरी त्यांनी पंचदशी, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, ज्ञानेश्वरी, उपनिषद सगळ्या ग्रंथांचं अध्ययन केलं. आणि एक 6 वर्षामध्ये त्याने असं त्यांना सांगितलं की या ठिकाणी चिदानंद रूप ब्रह्म मी आहे, याच्याबद्दल मला यत्किंचितही संशय नाही, जगन मिथ्या आहे याच्याबद्दलही यत्किंचितही संशय नाही. आता त्यांनी सांगितलं की मला यानंतर मात्र माझी इच्छा आहे की सगुण साकार असणारे जे माऊलींचं रूप आहे, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा असं जे नाथ महाराज म्हणतात तसं दर्शन मला व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्या गुरुजींनी सांगितलं की मला मी निर्गुण निर्विकार असणारा जो परमात्मा आहे त्याचा आत्मत्वाने ज्ञान, एवढी गोष्ट आम्हाला परंपरेनं ज्ञात आहे, एवढी माझी अनुभूती आहे. सगुण साकार परमात्म्याची जी भेट घ्यायची तर ती अशी होत नसते, आपल्या प्रयत्नाने होत नसते. तू इथं प्रयत्न केला
रात्रंदिवस जी साधन आहे, श्रवण मनन निधी ध्यासन, ही अंतरंग साधनाचा अवलंब केला तत्व साक्षात्कार झाला. पण सगुण साकार माऊलीची जी भेट आहे ती भेट प्रयत्न साध्य नसून ती कृपा साध्य आहे. जेव्हा माऊलींची कृपा होईल तेव्हा तुम्हाला ही भेट होईल. तो अखंड भजनानंदामध्ये राहत जा, त्यांना आळवत जा. त्यांनी सांगितलं तसं नाही, जर मला भेट झाली नाही तर मी अन्न पाणी घेणार नाही. आणि त्यांनी अनेक वेळा सांगितलं तरी त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी आजानवृक्षाखाली ते अनुष्ठान केलं. आणि काहीतरी मला आता चांगलं आठवत नाही, 64 का 63व्या दिवशी त्याचा देह पडला. त्याचं कारण असं आहे की तो वेदांत शिकलेला होता, तो तर्क शुद्ध पद्धतीने पाहत होता, न्यायघटित प्रत्येक गोष्ट. आता प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, भक्ती सिद्धांत असं नाही, तिथं भोळा भाव सिद्धी जाओ. तिथं त्याला काही ते काही दिवस त्याने अनुष्ठान केलं. गुरुजींनी जाऊन इथले अनेक ब्राह्मण लोकांनी त्याला सांगितलं की अशा प्रकारचं माऊलीवर तुम्ही साकडं घालू नका, कारण परमात्मा काय यम एव एष वृणते तेन लभ्या. परमात्मा ज्या वेळेला तुमच्यावर कृपा करेल तेव्हा ज्ञानोबाराय तुम्हाला भेट देतील, त्यासाठी काही तुम्ही असं करू नका. तर त्यांनी ऐकलं नाही. शेवटी त्याला एक दिवस ज्ञानोबाराय भेटले आणि ज्ञानोबाराय भेटल्यानंतर त्यांनी त्याला चांगल्या प्रकाराने जागर केलं. म्हणजे मी आता आलो, तुला काय पाहिजे? ते म्हणजे तुम्ही कोण आहात? ते म्हणजे ज्ञानोबाराय. मी माऊली. त्यांनी सांगितलं तुम्ही माऊली कशावरून? कारण याने आधी माऊली पाहिली नव्हते, आता माऊली सांगते. पण याने तर्क केला माऊलीच आहे, नाही तर दुसरं कोणी यायचं. मग ते गेला, माऊली गेले आणि नंतर त्यांनी ते उपोषण केल्यामुळं काहीतरी 63 का 64व्या दिवशी त्याचा प्राण गेला. अशा प्रकारचे आपलं चाललंय काय की अशा प्रकारची जी निष्ठा आहे त्याची होती की मी 50,000 रुपये तुम्हाला आणून देतो. तर त्याच्यावर गुरूंना ते काही नको होतं, पण त्याची तयारी होती की नाही असं सांगतात. या धन म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर बायको, मुले, घरदार, धान्य, जमीन जुमला, नोकर चाकर वगैरे या सर्वात धन म्हणतात. त्या धनाचा गुरु संन्यासी असल्यास त्याची प्राप्ती करता त्याग करावा. दुसरं एक आहे त्यागी मनुष्य आणि त्यांना म्हणतो तुमचं सर्व घ्या. लोक असे की जे त्याग करायला निघाले त्याला त्याच्यामध्ये काय भोगामध्ये प्रवृत्त करतात. तर संन्यासी जर असला तर त्याला तुम्ही घ्या असं म्हणायचं नाही. त्या संन्यासाचं व्रत काय आहे? जर द्रव्याचा स्पर्श झाला तर काय 3 द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करायचा. आणि लोक त्यांनाच म्हणतात तुम्ही मठ बांधा, तुम्ही मंदिरं बांधा. ऐक त्या जर आपला त्यागी गुरु असेल त्याच्यासाठी धन समर्पण करायचं म्हणजे आपण आपल्या धनाचा काय करायचा? त्याग करायचा. आपणही काय त्यांनी लिहिलं त्या याच्यामध्ये ना कौपिन पंचकामध्ये, तर आपणही सर्वचा काय करायचा? त्याग करायचा. काय ते कौपिन पंचकाचं ते एक स्तोत्र आहे आचार्यांचं, त्याच्यामध्ये आपण स्वतः धनाचा पूर्णपणे परित्याग करायचा असा त्याचा अर्थ आहे. हा धनत्याग गुरुस अर्पण होतो. आता तुम्ही गुरुला धन कुठं अर्पण? धनाचा त्याग झाला ना, हेच काय झालं? धनांचं गुरूंनाच अर्पण झालं. गुरूंना धन आवडत नाही आणि आपण मात्र धन जतन करायचं किंवा त्यांना घ्या म्हणायचं. ज्या गोष्टीचा त्यांनी परित्याग केलेला आहे ती गोष्ट त्यांना देणं म्हणजे हे चांगलं आहे का? त्याच्या ठिकाणी ज्या गोष्टीचं ते बालुगी महाराज सांगत असतात की ज्या गोष्टीचा वांतीप्रमाणे किंवा विष्ठेप्रमाणे ज्या महापुरुषांनी त्याग केला तर त्याला तीच वस्तू जर देऊ गेलो आपण तर त्या शिष्यापासून त्यांना आनंद होईल का? दुःख होईल की नाही? तसं आहे. हा धनत्याग गुरुस अर्पण होतो. आणि जर गुरुग्रस्त असतील तर त्या सर्व धन अर्पण करावे. आणि जर गुरुग्रस्तच असतील तर त्यांना आपलं सर्व धन समर्पण करावं. म्हणजे त्या धनावरील आपल्या स्वत्वाचा त्याग करून त्यांना समर्पण करायचं. म्हणजे त्यांना काही गरज नाही, पण हे तुमचं, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे त्याचा उपयोग करू. याला म्हणायचं की धनावरचं स्वत्व टाकणं हेच त्या गुरूंना धनाचं अर्पण आहे. हा धन अर्पण प्रकार म्हणावा. हे धनाच्या अर्पणाचा प्रकार झाला. सद्गुरू सेवा कशी करावी हे सांगितले, पण सर्व धन गुरुस अर्पण केल्यानंतर साधकाने उपजीविका कशी करावी हे सांगितले नाही, ते सांगतं. आता सद्गुरू सेवा आम्ही करू, पण धन गुरुस अर्पण केल्यावर आपलं स्वतःचं काय आहे की नाही, पुढचं काय? आमचे दादा आहेत ना, ते अजून ते म्हणतात आता मला कुठला लोभ नाही, काही नाही, पण त्यांच्याजवळ जे पैसे आहेत ना तर ते मुलांना किंवा कुठं द्यायचं तर ते म्हणतात माझं मन कचरतं तेवढं. कारण पुढचं काय? समजा सर्व समर्पण केल्यावर पुढं काय आहे की नाही? म्हणून माणसाला काय होतं, वाटतं की सगळं समर्पण केल्यावर, आणि हा कोणालाही प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. मग ते म्हणतात की
धनावरील आपल्या स्वत्वाचा त्याग करून गुरूंचे स्वत्व उत्पन्न करावे हा धन प्रकार म्हणावा. सद्गुरू सेवा कशी करावी हे सांगितले, पण सर्व धन गुरूस अर्पण केल्यानंतर साधकाने उपजीविका कशी करावी हे सांगितले नाही. आता साधकाने उपजीविका आपल्या कायसाठी काय, आता सर्व आपल्याजवळ जे आहे तर ते सर्व तर श्रीगुरूंना अर्पण केलं, मग आपली उपजीविका जीवननिर्वाह कसा चालावा हा प्रश्न होतो. तर ते सांगतात, ते सांगतो. साधकास जीवनोपाय पूर्ण करू नये आता. साधकास जीवनोपाय म्हणजे त्याला जीवन जगण्यासाठी काय उपाय करायचे हे सांगतात. आपल्याला याचं काही विशेष नाही, कारण आपलं तसं चाललेलंच आहे, ऐक नाही. जीवनोपाय आपण हे सगळं झालेलंच आहे आपले हे आतापर्यंत. जीवनोपाय आपण करतच आहे. आपल्याला फक्त 8वाच परिच्छेद राहिला आहे. आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या साधकाने वर सांगितल्याप्रमाणे सर्व तन मन धन गुरुस अर्पण करून किंवा त्यांच्याकरिता त्याग करून गुरूंचे सान्निध्यात असावे आणि आपली भिक्षेवर उपजीविका करावी. आता सगळं एकदा अर्पण केलं की त्याचं स्वतःचं काय राहिलं, काहीच राहिलेलं नाही. मग त्याने जीवन कसं करावं, जीवननिर्वाह कसा करावा, तर त्याने भिक्षाटन करावं. म्हणून त्यांनी काय संन्यासाची दीक्षा मुख्य मागितली पाहिजे भिक्षा असं समर्थांनी म्हटलंय त्या ठिकाणी. किंवा वेदांत वाक्येषु सदा रमंतो भिक्षान्न मात्रेण चतुष्टिमंतः अशोकवंतः करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. आपल्याला उलट चांगली गोष्ट आहे. किती महागाई वाढली तर आपल्यावर परिणाम आहे का? दुष्काळ पडला तर आपल्याला परिणाम आहे का? लोक मिलो खात असली तरी आपल्याला ज्वारी बाजरी व्यवस्थित देतात, म्हणतात मधुकरीत नको याच्यामध्ये, म्हणजे याचं काहीच. त्यामुळे याची चिंता नाही. खरं समर्पण करणं अवघड आहे, जीवननिर्वाह करणं काय अवघड नाही. जीवननिर्वाह भिक्षाटनाने होतो. वेदांत वाक्याची सदा रमंता भिक्षान्न मात्रेणच तुष्टी म्हणता. स्वामी महाराज सांगायचे की म्हणजे घडलेली त्यांच्या जीवनातली गोष्ट. ते काशीला गेले. काशीला गेले तर तिथं मधुकरी आता जरी ब्राह्मण होते तर त्यांना त्या ब्राह्मणाच्या घरची भिक्षा मागायची सोहळ्यातली. मग त्यांनी तिथं विचारलं. तिथं ते एक तारक मठ म्हणून आहे दुर्गा घाटावर. तर त्या घाटावर त्यांनी तिथं एक आपल्या महाराष्ट्रीयन ब्राह्मणांची गल्ली होती. त्यांनी विचारलं तर ते म्हणे काय आपले महाराष्ट्रीयन ब्राह्मणापेक्षा एक दाक्षिणात्य घर आहे, ते त्यांना मराठी वगैरे जाणतात, सोहळ्यात भिक्षा मिळते, तर तुम्ही तिथं जाऊ शकता म्हटले. ते स्वामी महाराज गेले तिथं भिक्षाला. गेल्यावर ते तरुण होते तेव्हा. तर त्यांनी सांगितलं की हां एवढे तरुण चांगले तुम्ही दिसता आणि इथं भिक्षा करण्यासाठी मागते, तुम्हाला काही वाटत नाही का, लाज वाटत नाही का, असं त्यांनी विचारलं. हे दिवस काय तुमचे भिक्षा मागण्याचे का, स्वतः कमावण्याचे, असं तो मनुष्य बोलला. तो स्वामी महाराज लगेच त्याला म्हणले जा तुला माफ, माझी 4 फूट जागिरी आहे म्हणे, तुला माफ केलं म्हणे आज, असं त्याला म्हटले. ते त्या शब्दाचा त्याच्यावर एवढा परिणाम झाला. म्हणजे लक्षात नाही आलं का, तुला 4 फूट जागिरी म्हणजे मधुकरीला काय कुठे ज्याच्या दारात उभं झालं भिक्षा दे म्हणलं, म्हणजे कोणी भिक्षा दिली त्याला म्हणजे तुला माफ केलं आज, नाही दिलं तर नाही दिलं, तूच एकटा आहे का, मला आता 4 फूट जागिरी. जर ग्रस्ती माणसाला आपल्याच घरात मागता येईल, कुठे जाऊन भिक्षा मागता येईल, त्याला लगेच लोक म्हणतील भिक्षा पात्र अवलंबने जवळ जिने काय लाजीरवाने आईशी अशी नारायणे उपेक्षिजे सर्वथा परंतु यतीच ब्रह्मचारीत दो येतौ पक्वान्न भोजिनौ. स्मृती ग्रंथात सांगितलेलं आहे का ब्रह्मचारी आणि यती संन्यासी यांना ग्रस्तांनी शिजवलेला पाक खाण्याचा अधिकार दोघांनाही आहे. यतीच ब्रह्मचारीच द्वावेतौ पक्वान्न भोजिनौ. हे पक्वान्नाचं, पक्वान्न म्हणजे पक्व म्हणजे शिजलेलं अन्न, त्याला काही कोरडं अन्न आणून त्यांनी केलं पाहिजे असं नाही. संन्याशाने तर अग्नीला स्पर्शच करायचा नसतो, त्यामुळे त्याला आयतच पाक झालेलं जेवण त्याचं असतं, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची चिंता नाही. म्हणून भिक्षेवर उपजीविका करावी. आणि भिक्षेवर उपजीविका करत असताना भिक्षाटनापुरतं त्यांच्या परवानगीनं जावं आणि बाकीचं गुरूंच्या जवळ वास करावा. भिक्षा मिळेल ती सर्वप्रथम गुरूंपुढे ठेवावी. आपल्याच भोजनास मागू नये. आणलेली भिक्षा गुरूंच्या पुढं ठेवायची. आता हे काळ जे आहे तर तुम्ही म्हणाल की आता कुठे असं तर काही दिसत नाही, अजूनही काही ठिकाणी आहे असं. आणि आता इथल्या शिक्षण पद्धती जसे पूर्वीच्या शिक्षणामध्ये बदल होत चालले की नाही, कॉलेज शाळा, तसे आपल्या धार्मिक शिक्षणामध्ये काही बदल होत चालले ना. त्यामुळे जर आता कोणी म्हटलं की असं करा आणि आणल्यावर दाखवा, दिलं तर खा, नाही दिलं तर खाऊ नका, किंवा दुसरी भिक्षा मागून
आणा, ते पुन्हा त्यांच्या पुढे ठेवा, तेव्हाही नाही म्हटले तर उपाशी राहा, असं कोणी आता करणार पण नाही. मग इथं आपलं कुछ तुम समजे कुछ हम समजे, आपलं गरिबी हटाव कसं तरी चालू आहे की नाही. पण हे शास्त्रांनी सांगितलेले सिद्धांत आहेत किंवा हे जीवन पद्धती आहे. जे तुम्हाला वेदांत किंवा अध्यात्मामध्ये जर वस्तुनिष्ठ अशा प्रकारच्या अनुभूती घ्यायची असेल तर ह्या लोकांनी अशा प्रकारची एक आचारसंहिता किंवा जीवन पद्धती सांगितलेली आहे. साधकाला सांगतात भिक्षा मिळेल ती सर्वप्रथम गुरुपुढे ठेवावी, आपल्यास भोजनास मागू नये. आणि समजा एखादा जर सत्शिष्य असला आणि तो जर त्या गुरूंच्या समोर निवेदन करायला येईल, बाकी त्याचा द्वेष करतील का नाही, भांडतील का नाही, स्वतःला मोठा शहाणा समजतो म्हणजे हाच त्या दररोज भिक्षा मागतो. कारण मग सगळ्यांना दाखवायला पाहिजे, जो दाखवेल त्याचं काय करतील गुरु, जास्त त्याचं स्तुती करतील किंवा त्याच्यावर प्रेम करतील. मग त्यापेक्षा आता आपल्या आपल्या घरी आणून खायचे. भिक्षा मिळेल ती सर्वप्रथम गुरुपुढे ठेवावी, आपल्याच भोजनास मागू नये. शिष्य परीक्षणार्थ गुरूंनी भिक्षा खाण्यास दिली नाही तरी त्याच दिवशी पुन्हा भिक्षेत जाऊ नये, उपवास करावा. जर समजा गुरूंच्या पुढे ठेवली आणि गुरूंनी त्याला घेऊन जाण्याची आज्ञाच केली नाही तर त्यांनी उचलायची सुद्धा नाही. मग त्या दिवशी काय करावं, त्यांनी उपवास करावा. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच करावे, पण भिक्षावृत्ती सोडू नये. दुसऱ्या दिवशी, कारण काय, ब्रह्मचर्याची दीक्षा मुख्य मागितलेली पाहिजे भिक्षा. त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षेला जायचं आणि गुरु कृपा करून देतील तरच भोजन करावे. आणि गुरुनी जर कृपा करून त्याला म्हटले की बा तू आता हे भोजन कर, तर त्या दिवशी त्यांनी भोजन करावं. असे शास्त्रकारांनी शिष्यास नियम सांगितले आहेत खरे. पण मग तुम्ही म्हणाल काय, एखादे श्रीगुरू खरं जर पाहिलं तर श्रीगुरू काय असे नसतात घ्यायला उपाशी ठेवायचं म्हणून नसतात, असं सहसा होत नाही. पण ते शिष्य परीक्षणार्थ कधी कधी त्याची परीक्षा घ्यावी म्हणून अशा प्रकारचं करतात. श्रीगुरूही फार दयाळू असतात, आईबापापेक्षाही ते फार शिष्याची काळजी घेतात. काल मी सांगितलं ना की गुरुजी मधुकरी मागून आणून त्याला खाऊ घालत होते, भोपाळचं कालचं उदाहरण सांगितलं ना, त्याप्रमाणे आईबापापेक्षाही ते शिष्याची फार काळजी घेतात. संसार आपल्याला वाटतं आई वडील, परंतु आताच तुम्ही अभंग म्हटले ना, कोणता, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. आईबापापेक्षा नाही, माणसाचे जे आईबाप आहे ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाचं उदाहरण आहे गाई आणि वत्साचं उदाहरण आहे. माणसं अशी सापडू शकतील की आई वडील, तुका म्हणे काय बाप लेकाशी मारिती. तर तुकाराम महाराजांनी सांगितलं की मनासारिखे न होता बाळकाशी मारी माता, असं सांगितलेलं आहे. तर आपण ते गेल्या वर्षी ती गाई किती तिथं हे झाली, ऋषिकेशला एक गाई प्रसूत झाली आणि तिला इतक्या वेदना झाल्या ते डॉक्टर बोलायला लागलं. आणि ती ह्याच्यामध्ये ते वासरू जे आहे ना, जेव्हा ती शुद्धीवर जरा थोडंसं तिला बरं वाटल्याबरोबर पहिलं तिनं त्याला चाटायला सुरुवात केली. त्याच्या अंगावरचा तो जार होता ना, म्हणजे तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. म्हणजे गाई वत्साचं जेवढं आहे प्रेम तसं त्या श्रीगुरूंचं प्रेम असतं. नसलं तर मी बरेच वेळा उदाहरण सांगितलं, आपले जयराम महाराज होते आणि त्यांचा शिष्य वृंदावनला मरण पावला, ताप आला, त्याला जाऊ नको म्हणत ते गेला. तर इथं आले तर ते त्या आश्रमाच्या पुढं आपल्या सिद्ध बेटामध्ये पाय पसरून छाती बडवीत होते. तुला म्हणत होतं जाऊ नको जाऊ. आता ते किती कडक होते तुम्ही ऐकलं असेल किंवा कोणी पाहिलं असेल, तर ते इतके कडक होते की त्यांना लांबून पाहिल्यावर मुलं पळून जायचे. पण त्यांच्या अंतःकरणात एवढा दयेचा झरा होता. ते काही कडक असतात असं काही नाही. म्हणून ते सांगतात श्रीगुरूही फार दयाळू असतात, आईबापापेक्षाही ते शिष्याची फार काळजी घेतात. संसारी पुरुषास अशा प्रकारची गुरुसेवा घडणे फार कठीण. म्हणून त्यांनी लिहिलं, संसारी मनुष्य ही सेवा करू शकत नाही सहसा, त्यासाठी तर संन्यास घ्यावा किंवा ब्रह्मचारी राहावं. गुरुसेवेला ग्रस्त धर्म नव्हे गुरुदास्य संसारिया, वैराग्य तरी भेने कापे विषया, तैसे नाम नव्हे पंढरी राया, जया सायास न लगती. म्हणून गृहस्थाश्रमी पुरुषाला जोडनिया धन उत्तम व्यवहारे अशी आचारसंहिता सांगितलेली. याचा अर्थ गृहस्थी गुरुसेवा करू शकत नाही असं नाही, पण ते करणं मात्र कठीण आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला सांगितलं की तुम्ही नामस्मरण करा, असंही त्याला साधं साधन सांगितलेलं आहे. कारण त्याचं जे वैराग्य तरी भेणे कापे, त्याच्या अंतःकरणात जरी वैराग्याचा भाव निर्माण झाला तर विषयासक्ती काय करते, विषयासक्तीचा वारा त्या वैराग्यरूपी ध्वजाला
सारखा हलवीत असतो, विचारसागरात येणार आहे पुढं, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आता सांगतात की संसारी पुरुषास अशा प्रकारची गुरुसेवा घडणे फार कठीण. विवेकसहित वैराग्य संपन्न त्यागी पुरुषाचं ती घडणे संपन्न आहे, ती घडणे संभवनीय आहे. विवेक ज्याच्या अंतःकरणात आहे, वैराग्य ज्याच्या ठिकाणी आहे आणि ज्याच्या ठिकाणी त्यागाची भावना आहे, असाच गृहस्थी किंवा ब्रह्मचारी या ठिकाणी गुरुसेवा करू शकतो यथार्थ रीतीनं. आता गुरुस विनंती करण्याचा काल. आतापर्यंत सांगितलेले सर्वच अत्यंत कठीणच अशा प्रकारचं एक व्रत आहे. आपण कालच पाहिलं, सतीचे ते घेता वान, काय बहु कठीण परिणामी. हां नको एवढं काही नाही, मी करतो बरं. आता याच्यानंतर हे सगळं गुरूंचं करायचं. गुरूंच्या पासून शिष्याला काही आहेच का नाही लाभ? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया सगळं आहे, परंतु त्यांच्याशी काही बोलायचंच की नाही, त्यांच्याकडून काही घ्यायचंच का नाही, नुसतं द्यायचंच त्यांना. खरं तर असं आहे की गुरुसेवा किंवा ईश्वर भक्ती याच्यामध्ये मोक्षसुद्धा मला मिळावा हे सुद्धा वाटलं नाही पाहिजे. पण आता काय करावं वाटतं आपल्याला, म्हणून त्यांनी सांगितलं का ईश्वर किंवा गुरु काय करतात, आपल्याला मोक्ष प्रदान करतातही. परंतु ही गुरुसेवा तुकाराम महाराज कसं म्हणतात, करावे चिंतन तेची बरवे न भेटून बरवा अंगी राहे भाव तंग तोची जाणं देव. तंग भाव तोची देव, आपली दृढ श्रद्धा हेच त्या परमात्म्याचं काय आहे, स्वरूप आहे. त्यासाठी आपल्याला त्याची उरावरी भेट दिली पाहिजे असं सुद्धा वाटू नये. फक्त काय आहे, जन्मजन्मांतरी तुझाची अंकीला करूनही विठ्ठला दास ठेवी. आपण आयुष्य किती जन्म यावेत आणि आपल्याकडून परमात्म्याची उपासना करावी. जन्म मोक्ष तरी कशासाठी, मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी आईशी जोडी. या ठिकाणी आपल्याला केवळ भक्ती भगवंताची मिळणं याच्यापेक्षा मोक्ष शोक तुच्छ केले या कारणी आम्हा जन्म घेणे युगायुगी. आम्हाला किती भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हानू लाता, तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. या ठिकाणी आम्हाला जन्माचं सुद्धा भीती नाही. गर्भवास किती जरी झाले ना तरी आम्हाला माहिती आहे, गर्भवासी दुःख नाही येता जाता, काय हृदयी असता नाम तुझे, ही भक्ती सिद्धांत आहे. तसंच गुरुसेवेमध्ये त्या ठिकाणी मोक्षसुद्धा पाहिजे असं नाही. काही काही लोक म्हणतात की हे जसं आचार्यांच्या सेवेत असणारे त्रोटकाचार्य, त्यांना त्रोटकाचार्य काय नाही, त्यांच्या छाट्या लंगोट्या देतात आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना हे सुद्धा नाही की या पाठाला बसायचं म्हणून बसायचं, सगळे बसतात म्हणून बसायचं. आपलं खरं म्हणजे त्यांना भाग्य काय वाटतं, यांच्या छाट्या धुणं, यांच्या काही सेवेमध्ये राहणं हेच वाटतं. आणि इतरांना सुरेश्वराचार्यांना किंवा काय त्यांचं नाव हे जे दुसरे शिष्यत्र आहेत काय त्रोटकाचार्य तर सोडून दिले, हस्तमलकाचार्य, पद्मपादाचार्य हे म्हणायला लागले विष्णू सहस्रनामाचा पाठ होता, म्हणले तुम्ही लवकर घ्या पाठ. ते म्हणे नाही अजून त्रोटक येतो. ते म्हणे त्रोटकाची काय वाट पाहिजे, तो आला काय असला काय नाही नसला काय, इथं असला तरी बऱ्याच वेळेला कामाने थकलेला असतो, झोपच घेतो पाठातही, मग तो आला काय नाही आला. अनुवाद करणारे कोण आहेत, आम्ही आहेत असं सांगितलं. ते म्हणे नाही थोडा थांबा, आणि आला आणि त्याला बसवलं. असं बसवल्याबरोबर त्याने अशा प्रकारचं ते भाष्य पाठ सांगितला की शंकराचार्य सांगत नाही याच्या उणीव सुद्धा कोणाला भासली नाही. काही लोक तर असं म्हणतात, आपण पहा बाकीचे जे भाष्य आहेत ना सगळे भाष्य पहा तुम्ही, त्या विष्णू सहस्रनाम भाष्यासारखं भाष्यच नाही. जर आपण बारकाईनं जर पाहिलं त्याच्यातलं तर असं वाटतं की आचार्य म्हणजे साक्षात भगवन म्हणजे आहेतच ते शंकराचार्य. पण ही जी विद्या ज्याला म्हणतो, प्रतिभा ज्याला म्हणतो आपण, ती प्रतिभा अशी कुठे जगात कोणत्याच ग्रंथात आपल्याला सापडणार नाही. विष्णू सहस्रनामाचं भाष्य पाहिलं, कारण त्याच्यात 18 पुराणाचे किती स्मृती आणि किती वेदातल्या प्रमाणात सगळे दिलेले, तशी भाष्यकारांनी इतर ठिकाणी दिलेली दिसत नाही. जास्त करून उपनिषद प्रमाणाला भागवतातलं एकही प्रमाण आचार्यांच्या सगळ्या भाष्यात नाही. तद अतिरिक्त सर्वच्या सर्व प्रमाणे 18 पुराणातली उपपुराणातली कोणतं प्रमाण नाही ते विष्णू सहस्रनामात असं म्हणता येत नाही. एवढी प्रमाण म्हणजे एवढी प्रतिभा कोणाची होती, त्रोटकाचार्याची. ऐका ना, त्रोटकाचार्यांनी त्यातला एक पाठ कोणी सांगितलेला आहे, त्रोटकाचार्य. कदाचित भाष्यकारांना त्याचं अनुसरण करावं लागलं म्हणून एवढं त्याला त्या गुरुसेवेचं फल या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणून सांगतात की त्यांना हे पण वाटू नये की मला मोक्ष मिळावा. पण असं जरी असलं तर आता ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कथा कादंबऱ्यासारख्याच आहेत की नाही.
असं करायचं म्हणलं, असं जर करायचं असेल गुरु सेवा करा आणि मोक्षासाठी करा म्हणलं तरी निदान आम्ही करू, पण मोक्षाची इच्छा करायची नाही, मग ती करा तरी कशाला, आहे की नाही. म्हणजे त्याच्यासाठी मोक्षाची इच्छा, बरं स्वाभाविक सगळे मुमुक्ष आहेत की नाही, म्हणून त्यांनी सांगितलं की अशी सेवा करावी आणि त्या सेवेपासून मागितला तर काय मागावा, मोक्ष. खरं तर काय मागू नये, मोक्ष मागू नये, आहे की नाही. मोक्ष का मागू नये तर मुक्त का असया म्हणावे, बंधनची नाही ठावे. जे कधी आपल्याला बंधच नाही तर मोक्ष तरी काय. मग जर आपण समजा नाथ महाराजांनी लिहिले एखादा मनुष्य नदीतून पलीकडे तरुण जायचा मृगजळाच्या नदीतून, तर त्याला काहीतरी साधन पाहिजेच की नाही. नावेशिवाय जाऊ शकेल का मृगजळाच्या नदीतून? नाव लागेल का नाही त्याला? नाव नाही, चल पाय उतार आपला निघून जाईल, आहे की नाही. आणि जो नाव ज्याच्याजवळ तो शहाणा का बिना नावेचा, का बिना नावेची गरजच नाही, आहे की नाही. तसं या ठिकाणी आपल्याला हे जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि त्याच्याद्वारा काय झाला पाहिजे, मोक्ष झाला पाहिजे. अरे पण मोक्ष झालेला बंधन होतं का कुठं? बंधन असेल तर काय आहे, मोक्ष आहे की नाही. बंधच नाही काय, आता काय प्रमाण सांगितलं, मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे, सुखे करीतो कीर्तन काय भय विसरले मन. पुढे काय काय कास घालू सुखे भय विसरले मन. आता कळी काळावर शब्द आम्ही कास घालून त्याचा पूर्णपणे काही निराश केलेला आहे अशा अर्थात आहे. तो का म्हणे भय बळकट कास बळकट नाही ते वेगळं आहे. हे इथं तशाच प्रकारचं काही आहे पण आता लक्षात नाही. असं तर अशा प्रकारचं त्याला मोक्ष जर पाहिजेच असेल तर गुरुसेवेच्या द्वारा गुरु जेव्हा प्रसन्न होतील तर त्यांच्याकडून काय मागावं, आपल्याला मोक्ष कसा होईल अशा प्रकारे त्यांना विनंती करावी. उपदेक्षन्ति ते ज्ञानीनच तत्वदर्शिना. आणि गुरुं तर न सांगता देखील त्याला काय करतात, याच्याकडे प्रवृत्त करतच असतात. गुरुंत्याला गुरुसेवेने मोक्ष हे फल त्याला प्राप्त होतच असतं. पण ते कसं तर त्या गुरूंच्या जवळ गुरु जेव्हा प्रसन्न असतील तेव्हा विनंती करून मला मोक्ष कशाने होईल अशा साधनांची पृच्छा त्यांना करावी हे आता सांगतात. करू का पूर्ण एवढा? गुरुस विनंती करण्याचा काल. अशा रीतीने सेवा करीत असता आपल्यावर श्रीगुरु प्रसन्न आहेत आणि त्यास आपल्याबरोबर भाषण करण्यास अवकाश आहे असे पाहून त्यांचे पायावर मस्तक ठेवावे आणि हात जोडून प्रार्थना करावी की हे भगवान श्रीगुरु, मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. आज्ञा होईल तर विचारतो. श्रीगुरूंनी आज्ञा केली तर त्यास आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा व त्यांच्या उपदेशाने कृतार्थ व्हावे. आता सांगतात सेवा करता करता आपल्याला असा एखादा क्षण येईल की श्रीगुरु काय आपल्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांना आपल्याशी संवाद करायला अवकाश आहे. नाहीतर लगेच आपण शिक्कामोर्तब करून तयार होतो. ते म्हणतात की आम्ही संपूर्ण जीवन सेवेत खर्च करतो आणि शंका विचारली का उद्या सांगेल म्हणतो, उद्या विचारलं की उद्या सांगेल म्हणतो. यांच्या उद्याचा शेवट तरी कधी आहे की नाही. याचा अर्थ हे उदार नाहीत. आपलं काही ज्यांच्यासाठी आपण जीवन समर्पण केलं त्याच्यात आपली काही चूक तर नाही झाली ना असं वाटतं, परंतु लगेच आपल्याला दूर करतात. तसं नाही. आपण हे सुद्धा पाहिलं पाहिजे की त्यांना जेव्हा शंका विचारतो तेव्हा आदरभावाने आम्ही तुम्हाला शंका विचारणार आहोत, आपली परवानगी असेल तर विचारतो, इतक्या नम्र भावाने त्यांना विचारावी. आपल्याबरोबर भाषण करण्यास अवकाश आहे असे पाहून त्यांचे पायावर मस्तक ठेवावे आणि हात जोडून प्रार्थना करावी की हे भगवान श्रीगुरु, मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. तर कधीही श्रीगुरूंच्या जवळ आपलं भौतिक काही मागू नये. विचारायचं झालं तर काय लिहायचं, त्या विचारायचं आत्मकल्याणाचं साधन त्यांना विचारायचं. आज्ञा ते कसं आज्ञा होईल तर विचारतो, म्हणजे आपली परवानगी असेल तर मी आत्मकल्याणाचं मार्ग, मी तुमच्याकडं दुसरं काही मागत नाही, मला दुसरं काहीही नको. श्रीगुरूंनी आज्ञा केली तर त्या स्वामी महाराजांचे गुरु होते कैवल्याश्रम स्वामी. तर त्या इथं आले होते आळंदीला. तर त्यांनी काही पैसे त्यांना द्यायचे ठरवलं.
किंवा तुम्ही हे पैसे घ्या माझ्याकडून कधी, तर ते म्हणले की मला काही आवश्यकता नाही. स्वामी महाराज म्हटले का बरं? ते म्हटले की असं आहे की तुम्हाला वृद्धापकाल तुम्हाला माझ्यासारखा जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला काही प्रसंगाला आता संन्यास घेतलेला असल्यामुळं तर तुम्ही कोणाकडे मागतही नाही, तर हे पैसे मी गुरूंचे तुम्हाला दिलेलं हे गुरूंचा प्रसाद आहे, हे तुम्ही ठेवा. तर ते स्वामी महाराजांनी घेतले नाही. मग त्यांनी नृसिंह मंदिरात ते पैसे दिले आणि त्यांनी असं सांगितलं की आता हे जोपर्यंत आहेत त्या पैशाच्या व्याजामध्ये तुम्ही त्यांना दूध देत जा. मग ते नृसिंह मंदिरातून त्यांना शेवटपर्यंत दूध येत राहायचं. म्हणजे पण त्यांनी नाही गुरूंना गुरूंना सुद्धा आज्ञात म्हणून त्यांना ते द्यायला लागलं. त्याच्यापेक्षा दुसरं सांगायचं झालं तर स्वामी महाराजांना ते होते स्वातंत्र्य सैनिक. म्हणजे त्यांनी 1945ला हा जो तिरंगा ध्वज आहे ना हा त्या गावामध्ये त्यांच्या जन्मगावामध्ये फडकवला. कलेक्टर आले त्यावेळेला, म्हणजे हे पोलीस बंदोबस्तात, त्यांना विचारले त्यांनी विचारलं हा मनुष्य कोण आहे याच्यामध्ये, तर त्यांनी काय सांगितलं आता माझ्या लक्षात नाही, इंग्लिशमधून त्याला सांगितलं आय एम द किंग ऑफ सुरेगाव, म्हणजे मी ह्या सुरेगावचा राजा आहे म्हणले. माझ्या गावात माझा ध्वज फडकावला असं त्यांनी सांगितलं, माझ्या देशाचा ध्वज म्हणजे इतके स्वातंत्र्य. 2 वर्ष महात्मा गांधींच्या बरोबर ते कुठे होते? जेलमध्ये, ह्या येरवड्याच्या जेलमध्ये होते 2 वर्ष. मग आता ते स्वातंत्र्य सैनिक, आता पहा काही लोक त्यांचा जन्म नुकता त्या काळात झाला होता, त्यांनी काही केलं नाही तरी त्यांना स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन घेतात. मग नंतर स्वातंत्र्य सैनिकाची त्यांना पेन्शन मंजूर झाली आणि ते सही घेण्यासाठी ते पत्र वगैरे त्यांना आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. योगायोगाने त्यांचे गुरुजी आजारी होते आणि ते इथं आले होते. मग त्या गुरुजींनी सांगितलं की बा तुम्ही ही पेन्शन घ्या, तुम्हाला याचा उपयोग होईल आणि तुम्ही सत्कारणे खर्च करा, कोणासाठी दुसऱ्या कोणी मुमुक्षूसाठी काही असं खर्च करा तुम्ही, ग्रंथ कुठं काय याच्यासाठी. पण ते म्हणजे नाही, मी देशाची सेवा केलेली आहे ती काही ह्या भावनेने मला काही मोबदला मिळावा म्हणून नाही. आणि आता तर मी संन्यास घेतलेला आहे. बरं संन्यास घेतला म्हणजे माझं नाव पण बदललेलं आहे. आता पूर्वीचं काही श्री नरहर काय नाव होतं त्याचं, श्रीधर नरहर कुलकर्णी, आता ते माझं नाव पण राहिलं नाही. मी तर आता आनंदाश्रम स्वामी झालेले, तर मी पूर्वीच्या आश्रमातली सही कशी काय करणार, ब्रह्मचारी आश्रमात ती करणार नाही. त्या गुरुजीने त्यांना वेळोवेळी सांगितलं. गुरुजी त्यांच्याशी बोलले नाही, जवळजवळ ते 4 दिवस इथं होते, ते गुरुजी त्यांच्याशी बोलले नाही. तरीसुद्धा स्वामी महाराज नाही बोलत तर नाही बोलत, मधुकरी आणायची त्यांच्या पुढं वाढायचं असं. मग त्यांनी एक दिवस सांगितलं की बा तुम्ही का घेत नाही? मग ते म्हणे ही गुरु आज्ञा तरी तुम्ही मानायला पाहिजे. आपण जसं म्हणतो न म्हणावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरित, ते म्हणले की बा तुमचे वचन मी कुठं नाही म्हणतो, तुम्ही मला जे तत्वमसी सांगता ते मी अहम ब्रह्मास्मी याच्या निश्चयात रात्रंदिवस प्रयत्नशील आहे, पण पैशाचं मला काय करायचं? शेवटचं त्यांनी उत्तर त्यांना दिलं की मी आळंदीला याच्यासाठी आलोच नाही, असं त्यांना उत्तर दिलं. मी आळंदीला आलो तेव्हा धनार्जन करावा हा उद्देश, मी त्यांच्या घरची मोठी श्रीमंती होती, त्यांना म्हणे मी सर्वस्वाचा त्याग करून आलेले, त्यामुळे मी ही आज्ञा मानणार नाही. मग त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की तू केलं हे उत्तम केलं, तुला जीवनात काही कमी पडणार नाही, तुला ज्ञानेश्वर महाराज तुझं संरक्षण करतील आज सांगितलं. आणि माझा उद्देश व्यवहाराच्या दृष्टीनं होता असं सांगून त्यांनी त्यांना काही असं केलं नाही की तू गुरु आज्ञा मानत नाही. थोडक्यात काय कशासाठी चाललं होतं आपलं की अशा प्रकाराने धन जे आहे तर त्या धनाच्या विषयी त्यांच्या अंतःकरणात इतकिंचितही अभिलाषा अंतःकरणात नसते. तर ते सांगतात की हेच याचं श्रीगुरूंनी जर काही विचारायचं झालं तर मला धन कसं प्राप्त होईल, मला मुलं कसे होते, काय हे नाही विचारायचं, आत्मकल्याणाच्या प्राप्तीचा विचार त्यांना विचारायचा. त्यांनी सांगितलं गुरुजी तुम्ही जे सांगता ते मी सगळं ऐकतोच आहे, पण मी याच्यासाठी आलोच नाही, त्यामुळे मी हे कसं काय घेऊ असं त्यांनी सांगितलं. याप्रमाणे आणि आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा व त्यांच्या उपदेशाने कृतार्थ व्हावे आणि गुरूंचा उपदेश ऐकावा आणि खरोखर अशी पावती द्यावी एक दिवस की काय कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. तुका म्हणे काय उरल्या काय खेळी मिळी आता दिवस चारी खेळी, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया हवा तृष्णेच्या. याप्रमाणे एखाद्याने गुरु सेवा केली पण बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले नाही तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम गुरुसेवेचे फल पुढील जन्मात मिळेल. म्हणजे पुढील जन्माच्या ठिकाणी
तनुमन धनादी सेवे वाचूनही श्रीगुरु भेटून उपदेश करतील व त्याचे कल्याणही होईल. पण या गोष्टीचा फलावरूनच निश्चय करावा लागेल. या जन्मात सेवा करूनही गुरु प्रसन्न होऊन त्यांनी उपदेश केला नाही तरी त्यास अंतःकरण शुद्धी हे फल मिळणारच. प्रसन्न झाले तर तत्काळ उपदेशाने ज्ञानद्वारा मोक्ष होईल. म्हणून शुद्धांतकरणाने केलेली गुरुसेवा केव्हाही व्यर्थ जाणार नाही. ते सांगतात याप्रमाणे एखाद्याने काय केली, गुरुसेवा केली, परंतु त्याच्या ठिकाणी बुद्धीचं मानदे, ती ही प्रक्रिया किती वेळा सांगितलं ना तरी अधिष्ठान म्हणजे ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो ते ऐके नाही, आद्यस्थ पदार्थ स्वरूप सदसद विलक्षण अनिर्वचनीय, ह्या जे परिभाषा आहेत बुद्धिमांद्यामुळे त्याच्या लवकर लक्षात बसत नाही. ऐके नाही, मग असा पुरुष गुरुसेवा तर करतो पण बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळं त्याला बरं प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही शेवटचा क्षण आला मरणाचा तरी त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं नाही. मग आता त्याची गुरुसेवा फुकट गेली का? तर गुरुसेवा फुकट गेली नाही. त्यांनी काय म्हणतात, या जन्मात केलेल्या गुरुसेवेचं फल त्याला पुढील जन्मात मिळतं आणि त्याने आता केलेल्या सेवेमध्ये तन मन धन वाचा सर्व अर्पण केलेले तर पुढच्या जन्मात त्याला विशेष श्रम होत नाही. गुरु त्याला काय आईशी कर्म साम्य दशा जेथ वय विरेशा ते तर श्रीगुरु आपैसा भेटेचे गा, श्रीगुरु होऊन त्याला भेट देतात. आणि आता त्याची सेवा न करता सुद्धा तत्वमसी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागिन्नाला. त्याला काही फार श्रम करायला नाही. काही लोकांना वाटतं की हे विवेकानंद होते आणि बाकीचे जे शिष्य होते स्वामीजींच्या आपल्या रामकृष्ण परमहंसांच्या सेवेमध्ये, तर त्याच्यामध्ये विवेकानंद 8-15 दिवसांनी यायचे केव्हा आणि आले की त्यांचे ते केस कॉलेजचे म्हणजे त्याला म्हणतो आपण काय कॉलेज कुमार त्या थाटामध्ये ते यायचे आणि रामकृष्ण परमहंसाला जणू काही जो बरोबरचा मित्र आहे असे बोलायचे आणि रामकृष्ण परमहंस त्यांची वाट पाहत राहायचे. आणि कुठे जायचे वर त्या याच्यावर त्याचं ते काय म्हणतात गच्ची, आणि गच्चीतून हाक मारायचे, ए नरेंद्र तू कधी येतो, मी तुझ्या वाचून व्याकुळ झालो. आणि हे रात्रंदिवस त्यांच्या सेवेत जवळजवळ त्यांच्या 12-13 शिष्यांचं चरित्रामध्ये लिहिलेले का प्रत्येक जण रात्रंदिवस त्यांनी संपूर्ण घरादाराचा त्याग केला होता. पाहिलेची नागी मागे परतोनी असे एवढे त्यागी लोक ते होते. आणि त्यांचा मात्र काही नाही, त्यांचा कधी काही विचारपूस करायचे नाही, काही नाही, ते सेवेमध्ये नित्य राहायचे. आणि हे विवेकानंद आले की काही देव तुम्हाला भेटला का आणि देवला मला दाखवू शकता का असे प्रश्न विचारायचे, तर्कनिष्ठ प्रश्न. आणि हे रामकृष्ण परमहंस त्यांच्यासाठी एक त्या बंगालमध्ये काय संदेशा म्हणून मिठाई आहे आणि ती मिठाई विशेष मिठाई, तिथं जर कोणी त्यांना भक्तांनी दिली तर ते काय करायचे, त्याला जीव लावून ठेवायचे ती मिठाई. आणि हे जेव्हा येतील तर त्यावेळेला कपाटातून काढून त्यांना खायला द्यायचे. सेवा करायचे हे आणि मिठाई खायला विवेकानंद. अर्थातच दुसऱ्या गुरुबंधूंचा विचार होणारच की नाही, किंवा काम करतो आम्ही, सेवा करतो आम्ही आणि फल मात्र याला, अशा प्रकारचं. तर त्या रामकृष्ण परमहंसांच्या कानावर ही चर्चा गेली. रामकृष्ण परमहंसांनी त्याला काही उत्तर दिलं नाही. पण एक दिवस असं झालं की रामकृष्ण परमहंस आपलं विवेकानंद आल्याबरोबर त्यांनी ते कपाट उघडलं आणि त्याच्यातून ती मिठाई काढली आणि त्यांना सांगितलं की एवढीच्या एवढी तू खायची. आता जे गुरुबंधूंनी पाहिलं ते लागले की नाही एकमेकाला खुनवायला ह्याच्यामध्ये. बघा आपण म्हणतो खरंच आहे की नाही ते याच्यामध्ये. तर त्याचं कारण असं होतं की त्यांनी त्यावेळेला काही उत्तर दिलं नाही. नंतर ते सगळे बसल्यावर त्यांना सांगितलं रामकृष्ण परमहंसांनी, तुम्हाला मनात काय शंका ही मला कळती, न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वंभर परिहारची न लगे. म्हणजे ही जी मिठाई मी ह्या नरेंद्रला देतो याचं कारण आहे, हा तुमच्या आमच्यासारखा सामान्य पंचभौतिक देह धारण करून आलेला हा मानवी देहधारी नाही, हा सप्तऋषीमधला एक ऋषी आहे. जगत कल्याणासाठी वेदांताच्या प्रचारासाठी हा अवतीर्ण झालेला आहे. आणि याच्या शरीरामध्ये देवतेचा अंश अधिक असल्यामुळं, देवता कसं आहे की देवता ह्या पाप पुण्याच्या अतीत आहे. म्हणजे देव लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांना पाप कर्म लागत नाही आणि पुण्यकर्मही लागत नाही. फक्त पूर्वीच्या पुण्यकर्माचा आणि पाप अधिक पुण्य आणि कमी पाप याचं फल भोगतात. आपले गेले ना दुसऱ्या तरंगामध्ये, त्याच्यासाठी हा आलेला ऋषी. त्यामुळं यांनी जरी काही खाल्लं, जसं अग्नीमध्ये वलय जळतं आणि वाळलेलं जळतं, तसं हे जर त्यांनी खाल्लं तर म्हणे त्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही. आता ही मिठाई जर तुम्हाला दिली तर तुमचे अंग फुटून निघेल, तुमच्या ठिकाणी काम क्रोध, कारण हे सगळे 2 नंबरच्या पैशाचे हे जे लोक आणतात ना, हे काही पावित्र्य ते झाले
खाल्लेली पवित्र नाही, जे पैसे खर्च केले ते पवित्र नाही. आणि अशी मिठाई जर तुम्हाला जर खायला दिली ही मिठाई तर यांच्या रीतीने तुमच्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण होतील, म्हणून तुम्हाला देत नाही असं सांगितलं. कशासाठी चाललं होतं? गुरु सेवा केली पण बुद्ध मांदी आधी काय सेवा न करता. विवेकानंदांनी सेवा केली का? नाही. ते जाऊन उलट पुढारीपणाने शिवाय तो जो मठ काढला ना त्याचे अध्यक्ष कोण? विवेकानंद. आणि ज्यांनी आयुष्यभर सेवा केली ते सेवाच करीत राहिले त्याच्यामध्ये. पण त्यांना सगळे त्यांना मोठे अधिकारी असल्यामुळे हे भाव निर्माण झाला नाही, पण सेवा त्यांनी केली. आणि अध्यक्ष कोण? अध्यक्ष विवेकानंद. याचा अर्थ पूर्वजन्मात केलेली जी सर्व सेवा होती आता करण्याची गरज नव्हती, म्हणून त्या सेवेचं फल त्यांना या जन्मात करतात. पण हे सगळं फलबलकल्पे. सेवा तर केली नाही आणि ज्ञान तर झालं, याचा अर्थ पूर्वजन्मात केलेली आहे. म्हणून आपण नेहमी चिंतन करत असतो, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पर स्वप्नात येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णारी. का? तुका म्हणे मज न घडता सेवा. पावशेर तूप सांगितलं त्याचा पडीला विसर स्वप्ना माझी, तरी पण पूर्व पुण्य ठेवा ओढवला. सत्य गुरु राये कृपा मज केली, परिणाही घडली सेवा काही. सापडविले हे नाही त्याला शोधू दिले, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागती तुप पावशेर, पडियेला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुणम माळिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. माग शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. असं तुकोबारायांची अनुभूती आहे की नाही? याचा अर्थ पूर्वजन्मात जर आपली म्हणजे इथं सांगायचं काय, आपण जर सेवा केलेली असली आणि जरी जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालं नाही तरी पुन्हा सेवा न करता देखील आपल्याला पुढच्या जन्मामध्ये हे जीव ब्रह्मैक्य ज्ञान जीवनमुक्त अवस्था आपल्याला निश्चित प्राप्त होते, असं सर्व शास्त्रकारांचं संतांचं म्हणणं आहे. म्हणजे केलेली सेवा वायाला जात नाही. त्यास या जन्मात केलेल्या उत्तम गुरु सेवेचे फल पुढील जन्मात मिळेल. म्हणजे पुढील जन्माच्या ठिकाणी तनु मन धनादी सेवे वाचूनही श्रीगुरु भेटून उपदेश करतील व त्याचे कल्याण होईल. पण या गोष्टीचा फलावरूनच निश्चय करावा लागेल. या जन्मात सेवा करूनही गुरु प्रसन्न होऊन त्यांनी उपदेश केला नाही. आता काय म्हणतात, काय म्हणतात की गुरूंच्या जवळ राहिलं आम्ही, गुरूंच्या जवळ राहिलं आणि तरीसुद्धा संपूर्ण जन्मच्या जन्मसेवेत गेला आणि तरीसुद्धा गुरूंनी त्याला उपदेश केला नाही. तत्वमसी महावाक्य सांगितलं. काय काय लोक म्हणतात हे यांना जर लवकर शहाणं केलं ना तर मग काय होईल, हे आपल्याला सोडून जातील. म्हणून काही गुरु जे सगळं जास्त त्यांना सांगत नाही, गुरु त्यांना मोजकंच सांगतात. मोजकं म्हणजे जेणेकरून तो जादा ज्ञान संपन्न होणार नाही. आणि मग याला जर कोणी सांगितलं तुला बघ मागून येणारे लोक शिकले केवढे मोठे झाले, तो मात्र जैसे थे आहे की नाही. याला वाटतं अरे खरंच बरं का आपल्याकडे दुर्लक्ष आहे यांचं, याने आपल्याला तत्वमसी आदी महावाक्याचा उपदेश केला नाही. तरी ते म्हणतात जरी उपदेश केला नाही तरी त्याला फल होणार नाही का? त्याला अंतःकरण शुद्धी हे फल होणार. आणि अंतःकरण शुद्धी फल झालं की त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व तर पूर्वीच आहेच आहे. आणि त्याला काय होईल काय श्रीगुरु आपैसा भेटायची का? पुढच्या जन्मात त्याला श्रीगुरु स्वतः होऊन त्याला बोध करतील आणि त्याला उलट काय होईल, त्याला ज्ञान होऊन आयुष्य उरेल आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्ती तो भोगेल, असं त्याचं फल आहे. म्हणजे जर श्रीगुरु सेवेचं काही फल झालं नाही, म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान फल झालं नाही, तर अंतःकरण शुद्धी हे फल ठरलेलंच आहे. प्रसन्न झाले तर तत्काळ उपदेशाने ज्ञानद्वारा मोक्ष होईल. आणि मरायच्या अगोदर जरी संताजी जगनाडे सारखं मरणाच्या वेळेला जरी त्याचे मानवर यायचे ना, तुकाराम महाराज म्हणले तुला मूठ माती द्यायला येईल म्हणे. त्या गेवर शेटवाण्याला काय म्हटले की तुला बी मरताना मी येईल. गेवर शेटवाण्याने ध्यास घेतला तर तो हार सुद्धा कुठं टांगला की नाही आकाशामध्ये, आणि मूठ माती द्यायला आले की नाही. अव्यवहित पूर्वक्षणी जरी त्याचं कृपा करतील, अव्यवहित पूर्वक्षणी म्हणण्यापेक्षा मरणानंतरही कृपा करतील, त्याचं प्रेत आहे तोपर्यंत प्रेतावर जरी हात ठेवतील तरी त्याला काय होईल, तो मुक्त होईल. म्हणून म्हणतात प्रसन्न झाले तर तत्काळ उपदेशाने ज्ञानद्वारा होईल. त्याला काही वेळ लागतो का? काही अभंग आहे तत्काळ मोक्ष होतो, अशा अभंग ज्ञानोबारायांचा अभंग आहे. त्याला
क्षण सुद्धा लागत नाही. नुसता हात ठेविला मस्तकी देवानी प्रसाद केले सुखी, त्याला काही वेळ लागत नाही. ज्ञानोबरायांचं हे गोड अभंग आहे. तर त्याच्यामध्ये म्हणतात जर आहे काय फक्त तत्वमसी महावाक्य अधिकार असला तर फल मिळायला किती लागतं? एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यते स्थित्वा श्याम अंत कालेपी ब्रह्मनिर्वाणम मृच्छते. कदाचित गुरूंना शेवटच्या काळात जरी वाटलं तर ते त्याला काही उपदेश दिला तरी त्याला मुक्तावस्था प्राप्त होईल. म्हणून शुद्धांतकरणाने केलेली गुरुसेवा केव्हाही व्यर्थ होणार नाही. बरेच लोक म्हणतात हे गुरुसेवेचं आहे ना, ह्या लोकांनी बुवाबाजीमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं दुकान चालावं, गुरुपणा जो आहे तो टिकावा म्हणून शिष्यांना बोळ्या भाड्यांना एकत्र करून अशा प्रकारचं हे सांगितलं जातं, अशी धारणा होती. पण खरं ज्याचा अध्यात्मावर प्रेम आहे तर त्याला ह्या गोष्टी कथा कादंबऱ्यासारख्या नाहीत किंवा ह्या गोष्टी नुसत्या जसं आता तिसरा तरंग आपलं 2 तरंग ऐकले तसे चौथा पाचवा ऐकायचे असे नाही. ह्या सगळ्या अनुष्ठानातल्या गोष्टी आहे. ज्याच्या अनुष्ठानात हे येतील त्याला त्यांनी सांगितलं त्याचं अंतःकरण शुद्धी हे तरी फल मिळेल. त्याला ब्रह्मलोकासारख्या ठिकाणी प्राप्ती होऊन तो पुन्हा जेव्हा येईल तेव्हा त्याला काय होईल? पुढच्या जन्मामध्ये ज्ञान होईल किंवा त्याला अपूर्व सुद्धा निर्माण. आजच सकाळी मी महाभारतावर स्वर्गातल्या देवांना जे सुख मिळतं त्याच्यापेक्षा अनंतपटीनं सुख ब्रह्मलोकात राहून त्या गुरुभक्ताला प्राप्त होत असतं. म्हणून शुद्धांतकरणाने केलेली गुरुसेवा केव्हाही व्यर्थ जाणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गणिता इतक्या तंतोतंत आहेत, बेदोने 4 सगळ्या जगात जसं आहे तसं गुरुसेवा करणाऱ्यालाच या ठिकाणी खऱ्या अर्थाने परमात्मा लाभ होतो किंवा आत्मज्ञान संपन्नता प्राप्त होते. अशा प्रकारे हा तरंग जो आहे तिसरा तरंग आपला समाप्त झाला. आता चौथा तरंग आहे. तर तुम्ही जर म्हटले तर उद्यापासून चौथा तरंग सुरू करू किंवा गीता जी आहे तर ती गीता तुमची उशीर आहे ना परीक्षा, तर आपण थोडं दहावती गीता घेऊन बराचसा अभ्यासक्रम पुढे नेता येईल. आणि नंतर पुन्हा थोडं हे झालं की तुमचं शिवरात्र वगैरे झाल्यावरही आपल्याला हे घेता येईल. विचार सांगा तुम्ही जसं म्हणाल तसं 3 तरंग झाले. कारण आता ज्या अर्थी आपण जादा कुठं न घेता सावकात चाललं तरी हे झालं ना तसंच पुढचं पण होईल. कारण आता तुम्हाला याचं प्रक्रिया जवळजवळ लक्षात आलेली आहे, त्यामुळे काय फार वेळ लागणार नाही. तुम्ही म्हणाल तसं उद्या 9 वाजता ना. तुम्ही म्हटले दोन्ही घ्यायचं तर दोन्ही घेऊ, एक घ्यायचं म्हटलं तर गीता घेऊ. राम महाराज म्हणा. सावळे परब्रह्म